सुप्रभात. ज्ञानदीप मंडळ उत्तर वसई संचलित सेंट जोसेफ महाविद्यालय आज राज्यस्तरीय वेबिनार सादर करत आहे. आजच्या वेबिनारचा विषय आहे बौद्धिक संपत्ती अधिकार. आजचे व्याख्याते आहेत माननीय श्री प्रल्हाद जाधव सर. आजच्या ह्या व्याख्यान वेबिनारसाठी आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विन्सेंट डिमेलो, मराठी प्राध्यापक डॉक्टर संसारे सर, आमचे ग्रंथपाल डॉक्टर दिनेश सनदी, आमच्या सेल्फ फायनान्सच्या समन्वयिका सौ दीपा लोपिस, आमचे व्यवस्थापन महामंडळ तसेच ज्ञानदीप पडळीवरती सेंट जोसेफ महाविद्यालयातील सर्व कर्मचारी यांच्या वतीने मी आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. आजचा विषय बौद्धिक संपत्ती अधिकार याविषयी विचार मांडण्यासाठी आपल्या सोबत आहेत माननीय श्री प्रल्हाद जाधव. यांच्याविषयी थोडक्यात ओळख करून द्यायची झाली म्हणजे श्री प्रल्हाद जाधव हे ज्येष्ठ नॉलेज मॅनेजर, ग्रंथपाल आणि माहिती डायटेशियन्स प्रोफेशनल आहेत. त्यात काही आघाडीच्या राष्ट्रीय आणि भारतीय कंपन्यांमध्ये त्यांनी जवळजवळ 17 वर्षांहून अधिक कार्यकाळाचा त्यांचा अनुभव आहे. श्री जाधव यांचे पूर्वी यूपीजी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, ठाकूर पॉलिटेक्निकल, ओशन ड्रायव्हिंग सेंटर आणि मुंबई विद्यापीठात त्यांनी कार्य केलेले आहे. प्रल्हाद जाधव हे तंत्रज्ञान, माहिती व ज्ञान सामायिकरण आणि कॉर्पोरेट व शैक्षणिक क्षेत्र या दोन्ही गोष्टीवर त्यांचा प्रभाव आहे. त्यांचं मुख्य क्षेत्र आहे डेटा व्यवस्थापन, माहिती व्यवस्थापन, नॉलेज मॅनेजमेंट, पर्सनल नॉलेज मॅनेजमेंट, सर्च स्ट्रगलिंग इन माहिती रिट्रीव्हल. त्यांची शैक्षणिक पात्रता जर आपण ऐकली तर आपल्याला नवल वाटेल की ते अजूनही थांबलेले नाहीत. श्री जाधव यांनी मुंबई विद्यापीठातून वाणिज्य विषयात पदवी संपादन केलेली आहे आणि मास्टर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स मध्ये मास्टर ऑफ लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स मुंबई विद्यापीठातून त्यांनी द्वितीय क्रमांकासह पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले आहे. उच्च शिक्षण सुरू ठेवण्याच्या उत्कंठेने श्री जाधव यांनी टाटा युनिव्हर्सिटी ऑफ सोशल सायन्स मधून प्रतिष्ठित टाटा युनिव्हर्सिटी ऑफ डिजिटल लायब्ररी इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट पदव्युत्तर पदविका सुद्धा पूर्ण केलेला आहे. आजपर्यंत श्री प्रल्हाद जाधव सरांनी प्रकाशन राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय लेवलला केलेले आहेत आणि जवळजवळ 25 परिषदामध्ये त्यांनी शोध निबंध सादर केलेले आहेत. त्यांना आजपर्यंत भरपूर पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. खेतान आणि कंपनी व्यावसायिक विकास यांच्या ब्रँडिंग पुरस्कार 2019 त्यांना प्राप्त आहे. मार्च 31 मध्ये त्यांना कार्यप्रदर्शन म्हणून मुलांकन घोषणेवर घोषित केले आहे. डिसेंबर 2019 रोजी जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कार्यशील LIS प्रोफेशनसाठी कृतज्ञता पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. आजच्या या वर्कशॉपसाठी मी त्यांचं आमच्या महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करतो आणि पुढचे 2 शब्द बोलण्यासाठी आणि या कार्यक्रमाविषयी थोडक्यात माहिती देण्यासाठी आमच्या प्राचार्यांना विनंती करतो. धन्यवाद. थँक्यू विल्यम सर. शुभ सकाळ. आदरणीय आजच्या वेबिनारचे व्याख्याते माननीय श्रीयुत प्रल्हाद जाधव सर, आमच्या ज्ञानदीप मंडळाचे अध्यक्ष माननीय श्रीयुत फ्रान्सिस तुस्कानो सर, प्रशासकीय विभागाचे उपाध्यक्ष माननीय डॉक्टर व्हॅलेरियन रॉड्रिक सर, मालमत्ता विभागाचे उपाध्यक्ष माननीय श्रीयुत जोसेफ अल्फान्सो सर, सेक्रेटरी माननीय श्रीयुत स्टॅनिस्लॉस लोबो सर, खजिनदार माननीय श्रीयुत टोनी डाबरे सर, आजच्या वेबिनारचे आयोजक मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक श्रीयुत जगदीश संसारे सर, कार्यालय अधीक्षक माननीय श्री विल्यम रॉड्रिक सर, ग्रंथालय विभाग प्रमुख माननीय श्रीयुत दिनेश सनदी सर, आम्हाला तांत्रिक सहकार्य करणाऱ्या आमच्या सहाय्यक प्राध्यापिका दीपा लोपिस मॅडम, तसेच आमच्या महाविद्यालयातील व इतर महाविद्यालयातील सहभागी झालेल्या सर्व माननीय प्राध्यापक वर्ग
आणि या वेबिनारमध्ये सहभागी झालेल्या समाजातील काही बंधू भगिनी सहभागी झालेले आहेत, त्यांचं मी या ठिकाणी मनोभावे वंदन करतो. आज आमच्या ज्ञानदीप मंडळ संचलित सेंट जोसेफ कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या वतीने वेबिनारचे 23वे पुष्प गुंफले जात आहे. हे सांगताना मला खरोखरच आनंद होत आहे. आजचे वेबिनार हे अतिशय महत्वाच्या विषयावर होत आहे आणि तो विषय म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, अर्थात बौद्धिक संपत्ती अधिकार. जेव्हा एखादी व्यक्ती किंवा संस्था आपल्या बुद्धीचा वापर करून एखादी निर्मिती करते, तेव्हा त्या निर्मितीवर मर्यादित काळापुरता तिला प्राप्त झालेली मक्तेदारी म्हणजेच बौद्धिक संपत्ती अधिकार होय. या कायद्याचा मुख्य उद्देश हा वेगवेगळ्या प्रकारची बौद्धिक संपत्ती निर्माण करण्यास प्रोत्साहन देणे हा आहे. एखाद्या गोष्टीचा आर्थिक फायदा मिळणे किंवा तिचे श्रेय मिळणे, यातून नवनवे शोध, कलाकृती यांच्या निर्मितीस प्रोत्साहन मिळते, हे यामागील मुख्य तत्व आहे. भारताने अलीकडेच नव्या राष्ट्रीय बौद्धिक संपत्ती अधिकार धोरणाला मान्यता दिलेली आहे. त्याची राष्ट्रीय घोषणा क्रिएटिव्ह इंडिया, इनोव्हेटिव्ह इंडिया ही आहे. ट्रेडमार्क, कॉपीराईट, पेटंट, औद्योगिक डिझाईन अधिकार आणि ट्रेड सिक्रेट हे बौद्धिक संपत्ती अधिकार आहेत. या कायद्याच्या हेतूमागची कारण मीमांसा व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे. यासंबंधी सखोल मार्गदर्शन माननीय श्रीयुत प्रल्हाद जाधव सर आज आपणास करणार आहेत. मी माननीय श्री जाधव सर यांचे मनापासून आभार मानतो सुरुवातीलाच आणि त्यांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी ते मार्गदर्शन करण्यासाठी सज्ज आहेत. मी आमच्या संस्थेच्या वतीने पुन्हा एकदा त्यांचं मनोभावे स्वागत करतो. आमच्या महाविद्यालयाच्या विकासाचा सतत ध्यास घेतलेले आमचे प्रिय श्रीयुत फ्रान्सिस तुस्कानो सर, डॉक्टर व्हॅलेरिनो रॉड्रिक सर, श्री जोसेफ अल्फान्सो सर, श्री स्टॅनिस्लॉस लोबो सर, श्री टॉनी डाबरे सर व समस्त ज्ञानदीप परिवारांचे मी मनापासून आभार मानतो. तसेच आजच्या वेबिनारच्या आयोजकांचे अभिनंदन करून त्यांचे मी या ठिकाणी कौतुक करतो. सर्व सहभागितांचे मनापासून आभार मानून त्यांचे ही या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. आजचा दिवस सुखाचा जावो. मी आता आजच्या वेबिनारचे मुख्य व्याख्याते माननीय श्रीयुत प्रल्हाद जाधव सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. Thank you so much, Dr. Vincent sir. I am audible? Yes sir, you are audible. Okay. Yeah, you are. ज्ञानदीप मंडल उत्तर वसई संचालित सेंट जोसेफ कला व वाणिज्य महाविद्यालय, तालुका वसई, जिल्हा पालघर, विरार, मराठी विभाग, प्रशासकीय विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेले हे राज्यस्तरीय वेबिनार आणि या वेबिनारसाठी त्यांनी मला ॲज अ रिसोर्स पर्सन किंवा वक्ते म्हणून बोलवले, याच्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. माय थँक्स टू डॉक्टर विन्सेंट डिमेलो, प्राचार्य प्राध्यापक जगदीश संसारे सर, मराठी विभाग, श्री विलियम्स लुईस रॉड्रिक्स, कार्याध्यक्ष आणि माझे मित्र दिनेश. मी सेशन सुरुवात करायच्या अगोदर दिनेश सरांबद्दल एक दोन गोष्ट बोलण्याची परवानगी तुमच्याकडनं मागतो. सरांची जे धडपड असते, काहीतरी नवीन करायचं, खरंच कौतुकास्पद आहे. प्रत्येकाला जमत नाही, पण ज्याला जमतं त्यांनी करावं ही क्षमता त्यांच्यामध्ये आहे आणि ते करतात आणि त्याच्यामध्ये नेहमीच सक्सेस आणतात आणि आमच्यासारख्या लोकांना ते पुढे घेऊन येतात. त्यांनाही कुठेतरी वाटतं की काहीतरी लोक पुढे यावं आणि त्यांची चळवळ बघून खरंच मला खूप आनंद वाटतो. थँक्यू सो मच दिनेश सर. विथ युअर काइंड परमिशन आय एम गोइंग टू स्टार्ट द सेशन. दरवाजा बंद कर.
सर प्रेझेंटेशन दिसतोय? येस सर. हा सर, दिसते सर. सर एकच सेकंड, थोडासा काहीतरी इश्यू आलाय माझ्या प्रेझेंटेशन मध्ये, मी एकच सेकंड द्यावं. ओके, नो प्रॉब्लेम. दिनेश सर, नाव इट्स फाईन. येस सर, इट्स फाईन. थँक्यू सो मच. येस, इट्स फाईन. तर आजचा जो वेबिनारचा टॉपिक आहे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट फक्त पॅटेंट किंवा ट्रेडमार्क किंवा कॉपीराईट किंवा प्लॅगरिझम याच्या व्यतिरिक्त खूप काय आहे त्याच्यामध्ये. आपण करावं तेवढा अभ्यास कमी आहे. बट फॉर्च्युनेट म्हणजे मला एक भाग्य लाभलं की मी एखाद्या लॉ फर्म मध्ये वर्किंग करायला लागलो आणि मला हा विषय खूप खोलपर्यंत समजायला लागला. आणि त्यातल्या त्यात माझा रिसर्च पार्ट होता. IPR वर थोडंसं आपल्या जे कोणी ग्रंथपाल बंधू आहे त्यांना अपडेट करत राहावं. तर म्हणून माझी या विषयांवर थोडासा इंटरेस्ट आला आणि मी त्याच्यावर सेशन्स करू लागलो, पेपर लिहायला लागलो. माझ्या एका पेपरला बेस्ट पेपरही अवॉर्ड भेटलेत. तो पेपर IPR शी संबंधितच आहे. त्या पेपराचा असा टायटल होता की मार्केट ट्रिटी. जे दृष्टीहीन मुलं असतात त्यांच्यासाठी वायपोनी ती ट्रिटी आणलेली होती आणि त्याला खूपच चांगला प्रतिसाद जगाकडनं भेटला होता. नॉट फ्रॉम ओनली इंडिया, जगाने ते एक्सेप्ट केलं आणि मला खूप प्राऊड फील होतं की इंडिया इज द फर्स्ट कंट्री हु हॅड अडॉप्टेड दॅट ट्रिटी. म्हणजे भारत हा आपला असा देश आहे की तो पहिली कंट्री होती ज्यांनी ती ट्रिटी अडॉप्ट केली होती. तर सेशन सुरुवात करायच्या अगोदर मी बोलेल की इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट का तो माणूस तो आयडिया घेऊन पळत आहे किंवा कोणाची तरी आयडिया कॉपी केली जाते किंवा कोणाचं तरी दुसऱ्याचं काम आपल्याकडे घेऊन आपलं नाव लावलं जातं. तर या सर्व गोष्टीला क्रिमिनल अशी ऍक्टिव्हिटी म्हणता येत नाही, पण अकॅडमिक थेफ्ट किंवा अकॅडमिक क्राईम असं म्हणता येतं आपल्याला. म्हणून या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला थोडंसं जागरूकता राहून या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. प्रत्येक वर्षी 26 एप्रिलला वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी डे, वायपो वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी डे हा सेलिब्रेट केला जातो आणि त्या दिवशी देशात विविध कार्यक्रम केले जातात की IPR बद्दल अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी किंवा IPRचं महत्व काय एज्युकेशन मध्ये किंवा IPRचं स्टुडंट लोकांसाठी काय इम्पॉर्टंट आहे, या सर्व गोष्टीसाठी विविध कार्यक्रम केले जातात. जर तुम्ही एकदम सिंपल भाषेत मला विचारलं IPR म्हणजे काय थोडक्यात, बघा मी सकाळी ऑफिसला जातो, सायकल घेऊन जातो. सायकल काय करतो, मी पार्किंगला लावतो आणि तिथं लॉक लावतो आणि नंतर ट्रेननी ऑफिसला जातो. जर मी पार्किंगला लॉक नाही लावला किंवा सायकलला लॉक नाही लावला पार्किंगच्या ह्याच्यामध्ये तर कदाचित माझी सायकल चोरीला जाऊ शकते. तसंच तुमची जी बौद्धिक शक्ती आहे किंवा तुमचं जे काय स्वतःचं इन्व्हेन्शन आहे, जर तुम्ही त्याला प्रॉपर प्रॉपर प्रोटेक्ट नाही केलं तर कदाचित तुम्हाला ते तुमच्याकडनं गमवू शकतात किंवा दुसरा कोणीतरी त्याचा गैरफायदा घेऊ शकतात. मग या सर्व गोष्टीचा आलेखन करून म्हणजे आपल्याकडे या सर्व गोष्टीचा अनालिसिस करून हे IPR विषय खूप महत्वाचा आहे. जर तुम्ही हा पिक्चर बघितला पॉवर ऑफ IPR, तो जो मॅनेजिंग डायरेक्टर आहे तो काय बोलतो बघा, अनफॉर्च्युनेटली दिस देअर इज द इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ही टूक विथ हिम व्हेन ही लेफ्ट. म्हणजे जो त्याचा एम्प्लॉय होता जेव्हा त्यांनी सोडलं तर त्याची जी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी होती तो घेऊन गेला, म्हणून त्याच्या ज्या प्रॉफिट मध्ये आता तो गॅप दिसतोय. म्हणजे जर तुमच्याकडे एखादी IPची खरोखरच काहीतरी इनोव्हेशन्स किंवा काही फीचर्स आहेत त्याला प्रॉपर प्रोटेक्ट करा, त्याला इन्स्टिट्यूटला दाखवून द्या की दिस इज माय इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, दिस इज माय एसेट्स, देन हाऊ वी कॅन शो दॅम. जर तुम्ही जनरल व्ह्यू मध्ये गेला तर तुम्ही दे धक्का मूव्ही बघितला असेल, त्याच्या कन्क्लुजन मध्ये मकरंद अनासपुरे यांनी जे इन्व्हेन्शन केलं असतं त्याला पॅटर्न म्हणजे काय माहित नसतं, पण त्याचा एक चांगला मित्र असतो जो सुशिक्षित असतो, त्याला टेक्नॉलॉजी, त्याला IT किंवा त्याला सायन्स बद्दल माहित असतं आणि ते त्यांनी पॅटर्न केलेलं असतं. म्हणून जेव्हा मकरंद अनासपुरेला माहित पडतं की हे माझ्या मित्रांनी पॅटर्न केलेलं आहे आणि ह्याचा मोबदला मला खूप चांगल्या प्रकारे मिळाला तर त्याच्या डोळ्यात अश्रू येतात.
तो बोलतो तुझ्यासारखा मित्र सर्वांना भेटाव, पण त्या मित्रालाही खरोखर माहिती असल्यामुळे त्यांनी ते पॅटर्न केलं, नाहीतर कॉम्पिटिटरनी त्याचा तो पार्ट घेतला असता आणि ते त्यांच्या नावाने विकत सुटले असते आणि तो प्रॉफिट त्यांच्या खिशात गेला असता. पण ते पॅटर्न मकरंद अनासपुरेंच्या नावावर होतं म्हणून त्यांना त्याची रॉयल्टी भेटत गेली. मित्रांनो, सकाळी उठल्यापासून सकाळी 6 वाजता 5 वाजता उठल्यापासून ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत झोपेपर्यंत वी आर डीलिंग विथ द IPR. म्हणजे आपण IPR शी खेळत आहोत. कसे बघा, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. फक्त मी एवढं सांगितल्यानंतर तुम्ही बोलेल काय LIC, बरोबर? कोणाला पण विचारा जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी याचा अर्थ काय LIC. हक से मांगो काय आहे? प्रिया गोल्ड बिस्किट आहे ना, मी चहा बरोबर कधीतरी खातो बिस्किट. प्रिया गोल्ड हक से मांगो. इसको लगा डाला तो लाइफ जिंगा डाला. टाटा स्काय, राईट? दाग अच्छे सर्फ एक्सेल. ते ही पॉवर आहे बघा, ही पॉवर आहे IPR मध्ये. जी मार्केटिंग तुमची जी डोक्यात जर फक्त तुम्ही स्लोगन टाकल्याबरोबर त्या प्रोडक्टचं नाव येतं आणि हेच पॉवर आहे सर. हीच पॉवर तुम्हाला तुमच्या बिझनेस मध्ये किंवा तुमच्या रिसर्च मध्ये पुढे घेऊन चालतात. म्हणून IP हा खूप इम्पॉर्टंट विषय आहे. काय इम्पॉर्टंट विषय? कारण तो डिफरेन्शिएट करतो. एक डुप्लिकेट प्रोडक्ट आणि एक ओरिजिनल प्रोडक्ट मध्ये डिफरेन्शिएट करतो. ते टाईट ओरिजिनल आहे, खालचा टाईट डुप्लिकेट आहे, तो डिफरेन्शिएट करतो. म्हणून IP खूप इम्पॉर्टंट आहे. नॉट ओनली इन टर्म्स ऑफ प्रोडक्ट, इन युअर नॉलेज ऑल्सो. IP जर तुम्ही प्रॉपरली त्याचा कॉपीराईट किंवा प्लॅगरिझमचा विषयचा अभ्यास करून केला तर तुम्हाला कुठेही अडथळा येणार नाही. IPच्या बद्दल बोललं गेलं तर ऍसेट्स, सुरुवातीला मी ऍसेट्स बोलेल. ऍसेट इज डिवायडेड इंटू 2 टाइप्स. कॉमर्सचा थोडासा अभ्यास याच्यामध्ये. ऍसेट इज डिवायडेड इंटू 2 टाइप्स. म्हणजे काय ते? एक तर टँजेबल ऍसेट आणि दुसरं इनटँजेबल ऍसेट. मग टँजेबल ऍसेट म्हणजे काय? मी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे, मला थोडंसं माहिती आहे त्याच्याबद्दल. म्हणजे जे फिजिकली दिसतात त्याची व्हॅल्यू डेप्रिशिएट होत जातात वर्षानुवर्ष. मी कार घेतली 5 वर्ष अगोदर, आज ते घेताना 8 लाख रुपये होते, आज त्याची व्हॅल्यू 4 लाख रुपये झाले, कारण ते डेप्रिशिएट होतात. मग टँजिबल ऍसेट आम्ही विकू शकतो. टँजिबल ऍसेट आम्ही विकू शकतो. इट कॅन बी डिस्ट्रॉइड. ते डिस्ट्रॉइड होऊ शकतात फायर, नॅचरल कॅलॅमिटीज मुळे. मग मित्रांनो, इनटँजिबल ऍसेट काय? तर थोडक्यात सांगायला गेलं, इनटँजिबल ऍसेट म्हणजे डू नॉट हॅव फिजिकल एक्झिस्टन्स. व्हॅल्यू ऑफ द ऍसेट्स गेट पे बॅक. म्हणजे एक तर त्याचा फिजिकल एक्झिस्टन्स नाहीये, दुसरं त्याची व्हॅल्यू आपल्याला परत भेटते. दे आर नॉट इझी टू सेल ऑफ. म्हणजे आपण असं मार्केटमध्ये जाऊन विकू शकत नाही, त्याला एक प्रॉपर प्रोसेस आहे. अँड इवन इट कॅन बी डिस्ट्रॉइड, इट कॅन बी डिस्ट्रॉइड बाय द नॅचरल कॅलॅमिटीज, बट इट कॅन बी डिस्ट्रॉइड बाय बिझनेस फेलियर. तो नॅचरल कॅलॅमिटीज मध्ये डिस्ट्रॉय नाही होणार, पण ते एखादा बिझनेस फेल झाला तर नक्की तो डिस्ट्रॉय होऊ शकतो. मग याचे उदाहरण काय आहे? तर गुडविल आहे, पॅटंट आहे, ट्रेडमार्क आहे, कॉपीराईट आहे, नो हाऊ एक्सेट्रा, असे भरपूर आहे. तर आपण त्यातले काय जे टायमाच्या अभावी आपण काही स्पेसिफिक जे एकदम रिक्वायर्ड आहे ते नक्कीच बघू. सो व्हॉट इज IP? It is a category of property that includes intangible creations of the human intellectual. म्हणजे जी प्रॉपर्टी त्या कॅटेगरीमध्ये आहे तिथे इंटँजिबल क्रिएशनचं ह्युमन इंटेलेक्ट बद्दल मानलं जातं. मग काय काय ते कसं करू शकतो आपण? ते म्हणजे ते ऍसेट्स आपण बॉट करू शकतो, सोल्ड करू शकतो, मॉर्गेज करू शकतो, एक्सचेंज करू शकतो आणि लायसन्स. बॉट म्हणजे विकत घेऊ शकतो, विक्री करू शकतो, मॉर्गेज घाण ठेवू शकतो, एक्सचेंज करू शकतो, बार्टर एक्सचेंज करू शकतो, किंवा तुम्हाला असं वाटतं की मी माझं पॅटर्न माझ्या कॉम्पिटिटरला ऍज अ लायसन्स म्हणून द्यावं तर तेही करू शकतो. तर असा हा IP आहे. तर वाय IP इम्पॉर्टंट? बघा काय IP इम्पॉर्टंट आहे. एक रेग्युलर इंजिनियर होता जो त्याच्या बॉस बरोबर रेग्युलरली एक्स बॉस बरोबर जाऊन रोज लंचला जायचा. त्याला वाचायचं माझा रेपो आहे म्हणून माझा बॉस मला रोज लंचला घेऊन जातो. पण तो बॉस काय करत होता? त्या इंजिनियर कडनं दुसऱ्या कंपनीमध्ये जिथं तो लागला होता कामाला तिकडचे सगळे इंटेलिजन्स घेत होता आणि तो स्वतःसाठी वापरत होता. आणि याच्यामध्ये काय झालं, 3-4 महिन्यानंतर त्या इंजिनियरच्या कंपनीमधले 3 मेजर प्रोजेक्ट दुसऱ्या कॉम्पिटिटर म्हणजे त्याच्या बॉसच्या कंपनीला भेटले. म्हणजे तो बॉस हुशारीने त्याच्याकडनं सर्व इंटेलेक्च्युअल माहिती काढून घेत होता. म्हणून IP इम्पॉर्टंट आहे माय डिअर फ्रेंड्स. म्हणून मित्रांनो IP खूप इम्पॉर्टंट आहे. जर अनदर एक्झाम्पल बघितलं गेलं, असं खूप सारे सायंटिस्ट आहे जे भारतातून दुसरीकडे कामाला जातात, दुसरीकडे वर्क करतात, दुसरीकडे रिसर्च करतात, किंवा अशा कंट्रीमध्ये की जे US मध्ये जाऊन हे करतात. मग त्या कंट्री काय करतात? त्यांना बोलवण्यासाठी सेमिनार ठेवतात, कॉन्फरन्स ठेवतात, किंवा त्यांना याच्यासाठी
पेड कन्सल्टंट म्हणून घेतात, म्हणजे ते त्यांच्या इंटेलेक्च्युअल शेअर करण्यासाठी त्यांना पेड करून बोलवून घेतात. मग असं आयपी चोरीला जाऊ शकतो. मग आयपी आणि स्टुडंटचं काय त्याच्यामध्ये कनेक्शन आहे? डेफिनेटली स्टुडंट्स आपले जे विद्यार्थी आहेत तिथून तर मेन सुरुवात आहे. दे आर ऑर रिअल इनोव्हेटर्स. त्यांनाच माहिती पाहिजे की आयपी काय आहे. तर आता तर एवढे प्रयत्न चालू आहेत की आयपी स्कूल सिलेबस मध्ये आलाय. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आता स्कूल सिलेबस मध्ये यायला लागलाय. तर या सर्व गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि नंतर आपल्याला त्याचा नुकसान, आपल्याला त्याचा लॉस होतो. The category intellectual property is divided into two parts. What are they? हे दोन याच्यामध्ये भागले गेले. एक तर इंडस्ट्रियल प्रॉपर्टी आणि दुसरं म्हणजे कॉपीराइट अँड अदर रिलेटिंग राईट्स. आता आपण डिटेल मध्ये बघूया. इंडस्ट्रियल प्रॉपर्टीच्या आतमध्ये काय काय आहे? इंडस्ट्रियल प्रॉपर्टीच्या आतमध्ये इंडस्ट्रियल डिझाईन आहे, पॅटर्न आहे, ट्रेडमार्क आहे, ट्रेड सिक्रेट आहे आणि जॉग्राफिकल इंडिकेशन आहे. मग हे सर्व केलं, बायफरगेट केलं, हे सांगितलं. मग ह्याला गव्हर्न कसं केलं जातं? याला कोणता कायदा लागू जातो? याला कोणते रेग्युलेशन लागू आहे? मग सुरुवातीला आयपी कन्व्हेन्शन हा एक कन्सेप्ट आलेला आहे. पॅरिस कन्व्हेन्शन मध्ये 1883 मध्ये पॅरिस कन्व्हेन्शन आलं आणि पॅरिस कन्व्हेन्शन नंतर बर्न कन्व्हेन्शन हे 1886 मध्ये आलं. पॅरिस कन्व्हेन्शन टू प्रोटेक्ट द आयपी आणि बर्न कन्व्हेन्शन टू प्रोटेक्ट लिटररी अँड आर्टिस्टिक वर्क, म्हणजे ते कॉपीराइट संदर्भात जे राईट्स आहे ते प्रोटेक्ट करण्यासाठी बर्न कन्व्हेन्शन 1886 मध्ये आलं. आणि ह्या दोन्ही कन्व्हेन्शनला कोण गव्हर्न करतं? वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट, वायपो. त्याला शॉर्ट मध्ये वायपो बोलतात. राईट. पण वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स स्टॅब्लिश इन 1970. काय त्याचं मूलभूत कारण काय? ते काय स्टॅब्लिश केलं? एनकरेज करायचं होतं क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटीजला ऑफ इंटेलेक्च्युअल रिसर्चर. जे कोणी आमच्याकडे रिसर्चर होते त्यांच्या क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटीला आम्हाला एनकरेज करायचं होतं. देन आम्हाला प्रोटेक्ट करायचं होतं, प्रोटेक्शन ऑफ द इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. या दोन महत्वाच्या कारणासाठी वायपो आला आणि आज वायपो जगाच्या पातळीवर काम करतो. जगाच्या पातळीवर तो रेग्युलेशन, रूल्स, ट्रिटी बनवतो आयपी साठी. देन वाय टू प्रमोट आयपी? वाय टू प्रमोट? देयर आर सेव्हरल कन्व्हिन्सिंग रिझन. भरपूर कारण आहेत, पण त्याच्यामधले 3 महत्वाचे कारण म्हणजे कोणते? प्रोग्रेस अँड वेलबिंग, दुसरं लिगल प्रोटेक्शन, तिसरं प्रमोशन अँड प्रोटेक्शन. म्हणजे एकतर आपल्याला प्रोग्रेस करायचं आहे ह्युमॅनिटीसाठी, दुसरं आपल्याला वेलबिंग साठी काहीतरी काम करायचं आहे म्हणून. सेकंड काय? लिगल प्रोटेक्शन. लिगल प्रोटेक्शन म्हणजे एखाद्या वस्तूसाठी लिगल प्रोटेक्शन असण्यासाठी त्याचं एक कारण आहे, म्हणून आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे, प्रमोट करायचं आहे. आणि तिसरं म्हणजे प्रमोट आणि प्रोटेक्ट करायचं आहे. कशासाठी? इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीसाठी. मग हे सर्व का करायला लागलेत लोक? वायपोने एवढं इनिशिएटिव्ह घेऊन कशासाठी केलं? त्याच्या मागे 3 महत्वाचं कारण आहे मित्रांनो. एक तर बिझनेस मॅनेजमेंट, जे कमर्शियली विचार करतात. दुसरं म्हणजे R&D, रिसर्च अँड डेव्हलपमेंट मॅनेजमेंट. आज कितीतरी सायंटिस्ट, कितीतरी लॅब सायंटिस्ट कोरोनाच्या व्हॅक्सिन शोधण्याच्या मागे लागलेले आहेत. जर हे आयपी वगैरे नसतं किंवा तर ते कोणी कुठेही काही केलं असतं, त्याला कोणाची काही हे परवानगी लागली नसती. पण हे आयपी असल्यामुळे त्यांना त्याच्या रूल्स अँड रेग्युलेशन मध्ये राहून करावं लागतं. आणि तिसरं म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी मॅनेजमेंट करण्यासाठी. तर ह्या थ्री पॉइंट्स म्हणजे हे खूप महत्वाचे पॉइंट आहे ज्याच्यामध्ये आयपीआरचा मॅनेजमेंट केला जातो आणि त्याला प्रोटेक्ट केलं जातो. सुरुवात आपण करूया कॉपीराइट बरोबर. तर कॉपीराइट म्हणजे काय? थोडक्यात कॉपीराइट म्हणजे काय? द कॉपीराइट साइन इज कॉपीराइट, प्लीज डोंट से. म्हणजे कॉपीराइटचा उद्देश असा आहे की बाबा तुम्ही माझ्याकडनं कॉपी करून घेऊ नका. कॉपीराइट बद्दल असा आहे उद्देश आहे की तुम्ही जी काही माझी कॉपीराइट आहे ते माझं कॉपी करू नका, म्हणून ते लोक तिथं साईन टाकतात. एक आर्टिस्ट होता, त्याला फिल्म बनवायची होती आणि त्यांनी एक फिल्म बनवली आणि त्या फिल्मचं नाव थीम होतं इंडिया सॉन्ग. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असा विचार केला, सड़क से करेंगे सबका स्वागत हा सॉन्ग मी त्या फिल्म मध्ये टाकावा. पण जेव्हा तो परमिशन घ्यायला गेला तर त्याला अपलोड करायच्या अगोदर थांबवलं गेलं, कारण तो सॉन्ग, ते गाणं कॉपीराइट होतं, म्हणून आपल्याला ते काही कॉपी करता आलं नाही. मग कॉपीराइट इज अन इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. इट इज अ एक्सक्लुसिव्ह राईट फॉर क्रिएटर. का कॉपीराइट येतं? कारण काय? कॉपीराइट येण्याच्या मागचं कारण आहे लिटररी, म्युझिकल अँड अदर आर्टिस्टिक वर्क. हे कॉपीराइट येण्याच्या मागचं मूलभूत कारण आहे. मग का कॉपीराइट प्रोव्हाइड्स? काय प्रोव्हाइड करतं कॉपीराइट? प्रोटेक्शन ऑफ ट्रेडिशनल बेनिफिशियर्स. प्रोटेक्शन ऑफ ट्रेडिशनल बेनिफिशियर
to individual author, composer or artist. Moreover, also for the investment required for the creation of work by major culture and other industries. आता मग कॉपीराइट कुठे कुठे अप्लाय होतो बघा, लिटररी वर्क जिथं पुस्तकांचं काम होतं, कम्प्युटर प्रोग्राम, आर्टिस्टिक वर्क, पेंटिंग, फिल्म, ड्रामॅटिक वर्क, ड्रामा, प्ले, नाटक चालतं तिकडं, म्युझिकल वर्क, गाणं, इन्स्ट्रुमेंटल गाणं, साऊंड रेकॉर्डिंग, प्लेबॅक सिंगर जेव्हा साऊंड रेकॉर्डिंग करतो तेव्हा. मग लिटररी वर्क एक्झाम्पल स्कूल टेक्स्टबुक आहे, डिरेक्टरीज आहे, डिक्शनरी आहे, न्यूजपेपर आहे, आर्टिकल आहे, क्वेश्चन पेपर आहे. पण जजमेंट किंवा ऑर्डर जे कोर्टाचे जजमेंट आणि ऑर्डर आहेत ते त्यांनी एक्झाम्प्ट केलेले आहे. इव्हन हेड नोट्स प्रोटेक्ट केले. जजमेंट मधले जे हेड नोट्स असतात, जे लॉयर्स किंवा जे काउन्सिल मेन्शन करतात, हेड नोट्स किंवा सॉफ्टवेअर कंपनी प्रोव्हाइड करते ते कॉपीराइट आहे. मग सिमिलरली कमेंट्रीज ऑफ द ऍक्ट म्हणजे बेरॅक्ट हा कॉपीराइट नाही, पण कमेंट्रीज हा कॉपीराइट आहे. तर याचा ऑथर कोण असतो? जो रायटर असतो तो ऑथर आहे. आणि याची टर्म किती आहे कॉपीराइट साठी? लाईफ टाइम ऑफ ऑथर प्लस 60 इयर्स. लाईफ टाइम ऑफ ऑथर प्लस 60 इयर्स. पण ड्रामॅटिक वर्क, एक्झाम्पल ऑफ ड्रामॅटिक वर्क, ड्रामा, प्ले जे आपण नाटक बघायला जातो ते, किंवा सिनेमा जी फिल्म आहे याच्यामध्ये येत नाही. मग त्याच्यामध्ये ऑथर कोण आहे? सिरियल्स बोला, त्याच्यामध्ये जो क्रिएटर आहे त्याचा तो ऑथर आहे. मग ह्याला कॉपीराइटचं टर्म किती आहे? लाईफ टाइम ऑफ ऑथर प्लस 60 इयर. म्हणजे त्या माणसाचं, ज्या माणसाने क्रिएट केलंय तिथून त्याचे आयुष्यापर्यंत प्लस त्याच्या पुढे 60 वर्ष. राईट. मग म्युझिकल वर्क म्हणजे कन्सिस्टिंग ऑफ म्युझिक अँड इन्क्लूड्स एनी ग्राफिकल नोटेशन विच इज रिअली इम्पॉर्टंट. म्हणजे म्युझिक इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर खूप काय असं होतं की खूप चोरीला जातं. माझं गाणं दुसरं कोणीतरी घालतं, माझं रिलीज दुसरं कोणीतरी घेतं. मग याच्यासाठी कॉपीराइट मध्ये म्युझिकल वर्कलाही कॉपीराइट केलं जातं. सॉन्ग हे कॉपीराइट वर्क म्युझिकल वर्क मध्ये येत नाही, ते दुसऱ्या याच्यामध्ये येतं. कोण याचा ऑथर? जो क्रिएटर असतो तो आहे. मग याचं टर्म किती आहे? लाईफ टाइम ऑफ ऑथर प्लस 60 इयर्स. सेम जो ऑथरचे आयुष्यभर आणि त्याच्या पुढे 60 वर्ष. आर्टिस्टिक वर्क, पेंटिंग, वर्क ऑफ आर्किटेक्चर, वर्क ऑफ क्राफ्ट्समॅनशिप, मॉडर्न फर्निचर. मॉडर्न फर्निचर इट इज नॉट एन आर्टिस्टिक वर्क, इट इज अ डिझाईन. जे मॉडर्न फर्निचर आहे ते आर्टिस्टिक वर्क नाही, ते डिझाईन आहे. मग पेंटिंग असू दे किंवा आर्किटेक्चरचं वर्क असू दे किंवा क्राफ्टमॅनचं वर्क असू दे, ते आर्टिस्ट वर्क मध्ये येतो. ऑथर कोण आहे? आर्टिस्ट ऑफ द वर्क. आणि जर फोटोग्राफ असेल तर फोटोग्राफर. मग त्याचा टर्म किती? लाईफ टाइम ऑफ ऑथर प्लस 60 इयर्स. सेम टर्म. फोटोग्राफ असेल तर त्या केसमध्ये 60 इयर्स फ्रॉम द सबसिक्वेंट इयर ऑफ पब्लिकेशन ऑफ दॅट फोटो. आज तर ते फोटोग्राफ, आर्टिस्टिक वर्कचा फोटोग्राफ पब्लिक झाला आजपासून 60 वर्ष. साऊंड रेकॉर्डिंग, रेकॉर्डिंग ऑफ साऊंड ऑन एनी मीडियम. आपण साऊंड रेकॉर्ड करतो त्या मीडियम साठी हे प्रोटेक्शन आहे. मग कोण ऑथर आहे? प्रोड्युसर. जो प्रोड्यूस करतो तो ऑथर आहे. मग त्याचं टर्म किती? 60 वर्ष. कधीपासून? फ्रॉम द इयर सबसिक्वेंट टू द इयर ऑफ पब्लिकेशन ऑफ द साऊंड रेकॉर्डिंग. म्हणजे साऊंड रेकॉर्डिंगला पण कॉपीराइटच्या अंतर्गत आपण प्रोटेक्ट करू शकतो. त्याच्यानंतर फिल्म. फिल्म म्हणजे काय काय येणार? फिल्म मध्ये फिल्म्स, अॅनिमेशन फिल्म्स, व्हिडिओ फिल्म्स. कोण ऑथर आहे? प्रोड्युसर ऑफ द वर्क. जो प्रोड्यूस करतो तो ऑथर आहे. मग टर्म ऑफ द कॉपीराइट 60 इयर्स फ्रॉम द इयर ऑफ सबसिक्वेंट. म्हणजे 60 इयर फ्रॉम द इयर सबसिक्वेंट टू द इयर ऑफ पब्लिकेशन ऑफ दॅट. आज जर फिल्म पब्लिक झाली त्याच्या पुढे 60 वर्षापर्यंत त्या प्रोड्युसर कडे त्या फिल्मचं कॉपीराइट असतं. आता ब्रॉडकास्टिंग म्हणजे आपण जेव्हा पब्लिकला दाखवतो with by wireless diffusion by wires or more form of sign, sound or visual media. मग ऑथर कोण याच्यामध्ये? ब्रॉडकास्टिंग ऑर्गनायझेशन. जो ब्रॉडकास्ट करतो तो ऑथर आहे. मग टर्म ऑफ द कॉपीराइट 25 इयर्स फ्रॉम द इयर. 25 इयर्स फ्रॉम द इयर. मित्रांनो, फक्त काम केलेल्या लोकांसाठी नाही, पण जो परफॉर्म करतो त्याच्यासाठी कॉपीराइट आहे. मग फॉर एक्झाम्पल परफॉर्मर राईट. कोण कोण आहे? ऍक्टर्स, अमिताभ बच्चन, म्युझिशियन्स, A.R. Rahman, jugglers, acrobat, a person delivering the lecture, snack charmer and dancer. मग ऑथर जो परफॉर्म करतो तो. मग टर्म किती आहे? 50 इयर. 50 वर्ष. जर मी आज काहीतरी परफॉर्म केलं आजपासून 50 इयर. So who is the owner of copyright? Generally, owner of the copyright is the author of the work. म्हणजे जो ऑथर असतो त्या कामाचा तोच ओनर आहे. फॉर एक्झाम्पल तो रायटर असू शकतो, तो कंपोजर असू शकतो, तो आर्टिस्ट असू शकतो, तो
प्रोड्युसर असू शकतो, तो परफॉर्मर असू शकतो. तर ह्या प्रकारे वेगवेगळे ऑथर्स असतात, क्रिएटर्स असतात, त्यांना ही राईट्स अवेलेबल केलेली आहे. तर राईट्स ऑफ द ओनर, हे जे ओनर आहे त्यांच्यासाठी राईट्स काय काय, देर आर टू टाइप्स, म्हणजे दोन अधिकार त्यांना दिलेले आहेत. एक तर मॉरल राईट्स आणि दुसरं म्हणजे इकॉनॉमिक राईट्स. आपण मॉरल राईट बघू काय. मग मॉरल राईट मध्ये तो ऍट्रिब्यूट करू शकतो, इंटिग्रेट करू शकतो आणि रेप्युटेशन म्हणजे काय, तो ऑथरशिप क्लेम करू शकतो, तो रिस्ट्रेन करू शकतो आणि क्लेम डॅमेज करू शकतो इन रिस्पेक्ट ऑफ द एनी मिसप्रेझेंटेशन, म्हणजे तो क्लेम डॅमेज करू शकतो मॉरल राईट मध्ये. मग इकॉनॉमिक राईट मध्ये काय, तो ज्या व्यक्तीचं ते कॉपीराईट आहे तो रिप्रोड्यूस करू शकतो, तो त्या कॉपीला इश्यू करू शकतो, तो अडॅप्ट करू शकतो आणि तो ट्रान्सलेट करू शकतो. हे राईट्स आहेत त्याला, कुणाला, ऑथरला. तर मग इन्फ्रिजमेंट कधी होतं, त्याचा चुकीचा वापर कधी होतो, जेव्हाही त्याचा अनऑथराइज यूज ऑफ द वर्क विथआउट द परमिशन, जर त्या गोष्टीची परमिशन घेतलं नाही त्या ऑथरकडनं आणि त्याचा वापर होत आहे, तर म्हणजे तो कॉपीराईट इन्फ्रिजमेंट झालं. मग आता हे कशासाठी होतात, ते सेल करण्यासाठी होऊ शकतं, हायर करण्यासाठी होऊ शकतं, ऑफर टू सेल होतं, कमर्शियल पर्पजसाठी कॉपी डिस्ट्रीब्यूट केले जातात, पब्लिकमध्ये एक्झिबिट केलं जातं, इम्पोर्ट इंटू इंडियन आणि इन्फ्रिंजिंग कॉपी. बाबा मी इम्पोर्ट केलं बाहेरच्या काहीतरी डॉक्युमेंट आणि इंडियन मध्ये पब्लिश केलं, तर इथं कॉपीराईट इन्फ्रिंजमेंट होऊ शकतं. मग हाऊ टू अवॉइड, बेसिकली दोन इम्पॉर्टंट वस्तू, जर तुम्ही ते फॉलो केला की तुम्ही कॉपीराईटच्या कचाक्यातनं वाचू शकता. ट्राय टू यूज अनलायसन्स मटेरियल और ट्राय टू यूज मटेरियल विच इज अवेलेबल ऑन द पब्लिक डोमेन वर. जे काही मटेरियल पब्लिक डोमेन मध्ये ते वापरा, किंवा ट्राय टू यूज द मटेरियल विच कॅन बी यूज अंडर फेअर यूज. मित्रांनो, फेअर यूजच्या अंतर्गत जर तुम्ही वापरत असाल तर तिथं कॉपीराईट तुम्हाला वाचू शकते. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन मित्रांनो, इंडियन कॉपीराईट ऍक्ट हे आपल्याला खरंच ब्रह्मास्त्र आहे. जेव्हा त्यांनी ते अमेंडमेंट 2012चं आणलं, त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या हातात ब्रह्मास्त्र दिले, तर ते आपण नक्कीच बघू काय आहे एक्झॅक्टली. तर मूलभूत कायदा कोणता आहे कॉपीराईटचा, तर मूलभूत कायदा म्हणजे एकदम ओल्डेस्ट कायदा, त्याचं नाव होतं द इंडियन कॉपीराईट ऍक्ट 1957, राईट. ह्याला 1, 2, 3 नाही, 4 टाइम ह्याला अमेंडमेंट केलं गेलं आहे बिफोर 2012. म्हणजे 2012च्या अगोदर 4 टाइम त्याला अमेंडमेंट केलं. 1983 बघा मित्रांनो, 57 मध्ये पहिला कायदा आला, त्याच्यानंतर एवढे वर्ष लागले त्याला अमेंडमेंट करायला. कधी, 83 मध्ये. का, कारण त्या टायमाला रिप्रोग्राफिक टेक्नॉलॉजी आली होती, म्हणून त्यांनी अमेंडमेंट आणलं, राईट. मग लगेच 84 मध्ये 84 मध्ये प्रिंटिंग टेक्नॉलॉजी आली किंवा रेकॉर्डिंग ऑफ ब्रॉडकास्टिंग प्रोग्राम आलं, त्याच्यामुळे परत त्याच्यामध्ये अमेंडमेंट आणलं. 1994 10 वर्षानंतर मेडिकल टेक्स्टबुक साठी त्या लोकांनी त्याच्यामध्ये अमेंडमेंट आणलं. मग 5 वर्षानंतर ट्रेड एक्सपेक्ट कन्फर्म करण्यासाठी त्या लोकांनी त्याच्यामध्ये अमेंडमेंट आणलं. पण महत्वाचं अमेंडमेंट हे 2012 मध्ये आलं आणि ते अमेंडमेंट पास झालं 8 जून 2012 मध्ये, आणि त्या ऍक्टला नाव दिलं गेलं कॉपीराइट अमेंडमेंट ऍक्ट इज सिग्निफिकंट इन टर्म्स ऑफ चॅलेंज पोस्ट बाय द इंटरनेट. म्हणजे जो चॅलेंजेस इंटरनेटनी पोस्ट केला त्याच्यासाठी हा कायदा आणला, हा अमेंडमेंट आणलं गेलं. मग याच्यामध्ये काय वेलकम चेंजेस होतात, म्हणजे जे आपल्याला आवडणारे चेंजेस होतात, पण काही अवॉइडेबल पण झालं, किंवा काय चेंजेस जे झालं ते एक्सेप्टेबल पण नव्हते. तर मग वेलकम मध्ये काय काय होतं, तर त्यांनी कमर्शियल रेंटर हा कन्सेप्ट सेक्शन 2 मध्ये आफ्टर क्लॉज एफ मध्ये त्यांनी इन्सर्ट केला. FA म्हणजे तुम्ही कमर्शियल रेंटर करू शकता. तुमचं काही प्रोग्राम असू दे, तुम्ही जर लॉफुली अक्वायर्ड केला असेल ती कॉपी, तर तुम्ही रेंटल, लीज और लेंड करू शकता. आणि व्हिज्युअल रेकॉर्डिंग फ्री इज मेड बाय नॉन प्रॉफिट लायब्ररी प्रॉफिट एज्युकेशन इन्शुरन्स, म्हणजे हे फक्त नॉन प्रॉफिट लायब्ररीला ऍप्लिकेबल नाहीये किंवा नॉन प्रॉफिट एज्युकेशन इन्स्टिट्यूटला ऍप्लिकेबल नाही. मी जर व्यवसाय करत असेल तर मी कमर्शियल रेंटर करू शकतो. म्हणूनच एक 10 ते 15 वर्ष अगोदर सीडी लायब्ररीचा कन्सेप्ट आला होता. लोक सीडी लायब्ररी रेंटवर देत होते. सीडी म्हणजे पिक्चरची सीडी, ते लोक रेंटवर देत होते. तर त्या टायमाला तो कन्सेप्ट नव्हता, म्हणून 2012 मध्ये त्याला कायद्याच्या कचाक्यात आणून त्याला प्रॉपरली रेग्युलेट केलं गेलं.
सर्वात मोठं म्हणजे जर टीचिंग डोमेनला किंवा एज्युकेशन डोमेनला तुम्ही बोलत असाल की सर्वात मोठं इम्पॉर्टन्स कुठे आलं, तर इम्पॉर्टंट आलं ते म्हणजे दिस आर प्रॉपरली नोन एज फेअर यूज क्लॉज फॉर व्हॉट. फेअर यूज क्लॉज फॉर व्हॉट? फेअर यूज क्लॉज फॉर व्हॉट म्हणजे मित्रांनो एक सांगायचंय मला, टीचिंग डोमेनसाठी सर्वात मोठं अस्त्र म्हणजे सेक्शन 52 ऑफ द ऍक्ट. खरंच तुम्ही काही करा पण ते फेअर यूजच्या अंतर्गत तुम्ही दाखवत असाल तर डेफिनेटली यू कॅन बी सेव्ह. फॉर एक्झाम्पल काय काय याच्यामध्ये, लिटररी, ड्रामॅटिक, म्युझिकल और आर्टिस्टिक वर्क्स. Definitely now it covers all works except software. Now, copies of songs and films for research, to use film clips in a classroom, etc. म्हणजे सॉंग्स तुम्ही वापरू शकता रिसर्च साठी, फिल्म वापरू शकता रिसर्च साठी, किंवा एखादे फिल्म क्लिप्स फॉर एक्झाम्पल 70 मिनिटे आपके पास चक दे इंडिया, जर ती क्लिप मी इथं लावतोय तर मला कॉपीराइटचा काही प्रॉब्लेम येत नाही. मग फेअर यूज क्लॉज जनरल कॉन्टेक्स्ट मध्ये काय आहे, तर सबसेक्शन 1 क्लॉज ए, फेअर डीलिंग विथ द वर्क नॉट बिंग अ कम्प्युटर प्रोग्राम, रिसर्च, क्रिटिसिझम और रिपोर्टिंग ऑफ करंट इव्हेंट अँड करंट अफेअर्स. म्हणजे इथे फेअर डीलिंग विथ हा ऍप्लिकेबल आहे. तुम्ही रिसर्च साठी, तुम्ही रिव्ह्यू लिहिताना किंवा तुम्ही रिपोर्ट करताना करंट इव्हेंट तिथे अवेलेबल आहे, तो तिथे ऍप्लिकेबल तुम्ही वापरू शकता आणि तुम्ही वाचू शकता स्वतःला. मग स्टोरिंग ऑफ एनी वर्क इन एनी इलेक्ट्रॉनिक मीडिया फॉर द पर्पज मेन्शन इन द अबो क्लॉज. जर तुम्ही प्रिझर्वेशन साठी स्टोरिंग करत असेल इन एनी इलेक्ट्रॉनिक मीडियम मध्ये तर तेही फेअर यूजच्या अंतर्गत तुम्ही दाखवू शकता. मग फेअर यूज डिजिटल वर्क्स, ऑफकोर्स सेक्शन 1 क्लॉज बी, त्याच्यामध्ये तुम्ही इलेक्ट्रॉनिक ट्रान्समिशन किंवा कम्युनिकेशन करू शकता फेअर यूजच्या अंतर्गत. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक लिंक, ऍक्सेस और इंटिग्रेशन. येस, यू कॅन प्रोव्हाइड ऍक्सेस of your article, access of your database to your users under the fair use clause subsection 1 clause C. मग अजून एक त्यांनी मोठा निर्णय घेतला, तो म्हणजे कोणता, फेअर यूजच्या क्लॉज मध्ये, म्हणजे नोटीस अँड टेक डाऊन प्रोसिजर. सेक्शन सी मध्ये 52 च्या सेक्शन सी मध्ये न्यू क्लॉज त्यांनी 52 च्या सेक्शन मध्ये त्यांनी न्यू क्लॉज इंट्रोड्यूस केला सी. जर तुम्हाला ओनर कडनं रिटर्न कंप्लेंट येत आहेत तर तुम्ही ते रिमूव्ह करू शकता विदाउट एनी प्रॉब्लेम. बट रिटर्न कंप्लेंट आली आणि तुम्ही रिमूव्ह नाही केला स्पेसिफिक टाइम पिरियड मध्ये तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. बट समजा तुम्हाला रिटर्न कंप्लेंट आली नाही त्या ऑथर कडनं किंवा कुणाकडनं, तर तुम्ही ते कंटेंट तसे ठेवू शकता, तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही जोपर्यंत तुम्हाला रिटर्न कंप्लेंट येत नाही तोपर्यंत. मग ज्युडिशियल आणि एज्युकेशन साठी फेअर यूज काय आहे, ऑफकोर्स सबसेक्शन 1 क्लॉज डी, त्याच्यामध्ये कोणताही रिप्रोड्यूस म्हणजे तुम्ही कोणताही वर्क रिप्रोड्यूस करत असेल फॉर द पर्पज ऑफ ज्युडिशियल प्रोसिडिंग अँड रिपोर्ट ऑफ द ज्युडिशियल प्रोसिडिंग, म्हणजे माझी एक केस चालू आहे आणि मी माझ्या केससाठी काहीतरी रिप्रोड्यूस करत असेल तर ते फेअर यूज क्लॉज मध्ये येऊ शकतं. त्याच्यानंतर एज्युकेशन इन्स्टिट्यूट ऍक्टिव्हिटीज, हा सबसेक्शन 1 क्लॉज जे, परफॉर्मन्स इन द कोर्स ऑफ ऍक्टिव्हिटीज ऑफ एन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन, हे पण फेअर यूज क्लॉज मध्ये येतात. मग ह्या सर्व गोष्टीला फेअर यूज क्लॉज मध्ये घेतलं, त्याच्यामुळे खरोखरच हे ब्रह्मास्त्र आहे आपल्यासाठी. मग ह्याच्यामध्ये लायब्ररीला आणि टेक्निकल ड्रॉइंगला त्यांनी सोडलं नाहीये. डिजिटायझेशन ऑफ लायब्ररी जर करायचं असेल तर सबसेक्शन 1 क्लॉज एन, पब्लिक लायब्ररी टू स्टोर इलेक्ट्रॉनिक कॉपी ऑफ ए वर्क इफ इट ऑलरेडी as a physical copy of the work, storage shall be for preservation. पब्लिक लायब्ररी ते करू शकतात जर त्यांच्याकडे फिजिकल कॉपी आहे आणि ते प्रिझर्वेशन साठी करत असतील स्टोरेज तर इट इज अलाउड. आता इंजिनिअरिंगचे स्टुडंट किंवा मेकॅनिकल डिव्हाइसेसचे स्टुडंट जे त्यांचे डायमेन्शन ऑब्जेक्ट्स बनवतात जे आधी 2 डायमेन्शन मध्ये असेल किंवा त्यांना 3 डायमेन्शन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तेही फेअर यूजच्या अंतर्गत अलाउड आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. मी तुम्हाला पहिल्यापासून बोलत असेल इंडियन गव्हर्नमेंट आय एम रिअली प्राऊड, त्यांनी जो 2012चा अमेंडमेंट आणला त्याच्यामध्ये कोणत्याही स्टेक होल्डरला त्यांनी सोडलं नाहीये. तर इथे फेअर यूज क्लॉज मध्ये त्यांनी डिसेबल्ड पीपल साठी एक क्लॉज टाकलेला आहे, त्या क्लॉजचं नाव आहे ZB हॅज बीन ऍडेड टू सेक्शन 52(1). म्हणजे काय, तुम्ही अडॉप्ट करू शकतात, रिप्रोड्यूस करू शकतात इन एनी एक्सेसिबल फॉर्मॅट टू फॅसिलिटेट पर्सन विथ डिसेबिलिटी. समजा तो व्यक्ती अंध आहे तर त्याच्यासाठी तुम्ही ते ट्रान्सलेट किंवा त्याला अडॉप्ट करू शकतात किंवा त्याला रिप्रोड्यूस करून त्या व्यक्तीला देऊ शकतात.
तुम्हाला जे काम करतात फॉर द बेनिफिट ऑफ द पर्सन डिसेबल त्यांच्यासाठी हे ऍप्लिकेबल आहे. मग कंपल्सरी लायसन्स जर एखादी ऑर्गनायझेशन किंवा एखादी व्यक्ती ह्या लोकांसाठी काम करत असेल तर त्यांनी सेक्शन 31B मध्ये कंपल्सरी लायसन्सचा इंट्रोडक्शन झालेला आहे आणि त्यांना ते घ्यावं एवढंच त्यांच्यासाठी कंपल्सरी, बाकी काही नाहीये. मित्रांनो, आपण आता बघतो खूप काही चॅनल्स आलेले आहेत, पिक्चरचे बोला, न्यूजचे बोला, तर हे सर्व टेक्नॉलॉजी कशावर काम करतात, यांची लायब्ररी कशी काम करते, तर त्यांची लायब्ररी डिजिटल राईट्स मॅनेजमेंटवर काम करते. माझे काही मित्र आहेत जे झी मीडियामध्ये काम करतात, त्यांना डिजिटल राईट मॅनेजमेंटचे कन्सेप्ट खूप चांगल्या प्रकारे माहिती आहेत, कारण ते वर्षानुवर्ष त्याच्यावर काम केलेले आहेत. पण ह्याच्यामध्ये काय, इन्सर्शन ऑफ न्यू सेक्शन 65B, रिमूव्ह और अल्टर एनी राईट मॅनेजमेंट information without authority. Electronic right management information has been removed or altered without authority shall be punishable. जर तुम्ही त्याचा गैरफायदा घेतला गेला तर डेफिनेटली पनिशमेंट आहे, पण तुम्ही DRM च्या मार्फत त्याला स्टोर, त्याला प्रिझर्व करू शकतो. आता वरीसेम जसं काही वेलकम चेंजेस होतात, म्हणजे काही चेंजेस असे आले जे डोक्याला ताप होणार होते. काय म्हणजे, पहिलं तर टर्म ऑफ द कॉपीराइट डबल केलं गेलं. 60 years from the death of the photograph, 60 years from the publication. आज पब्लिश झालं ते आयुष्यभर, त्याच्यानंतर अजून 60 वर्ष. म्हणजे खरोखरच एखाद्या आम्हाला असा प्रॉब्लेम होता की तो फोटोग्राफ कुठे होता, काय होता हेच माहित पडत नाही, मग त्याची कॉपीराईटची बर्थ कुठून झालं हेच समजत नाही. मिस ऑपॉर्च्युनिटी, त्यांनी फेअर डील गाईडलाईन, म्हणजे फेअर डीलिंग गाईडलाईन, डिटेल गाईडलाईन त्यांनी एज्युकेशन इन्स्टिट्यूटला दिलं पाहिजे होतं, ते त्यांनी दिलं नाही, त्याच्यामध्ये ते मिस झाले. दुसरं, कॉपीराइट टर्म्स डेफिनेटली जर तुम्ही इंटरनॅशनल ऑब्लिगेशन बघितला तर इंडियन कॉपीराइट टर्म्स हा डबल झालाय, त्याच्यासाठी थोडंसं वरीसम चेंजेस आहेत. मग मिस ऑपॉर्च्युनिटी काय, या कायदा जेव्हा अमेंडमेंट झाला तर त्यांनी काय मिस केलं का मित्रांनो? हो, त्यांनी लोकांनी मिस केलं एज्युकेशन एक्सेप्शन फॉर एज्युकेशन स्टील डू नॉट फुल्ली एम्ब्रेस डिस्टन्स अँड डिजिटल एज्युकेशन. जेव्हा ते डिजिटल ऑनलाईन एज्युकेशन बद्दल बोलत आहेत आता कोविड पिरियड मध्ये, मग ह्याच्यावर त्यांनी कुठेतरी ते मिस केलं होतं. मग कम्युनिकेशन टू द पब्लिक, त्यांनी पब्लिकला कम्युनिकेट प्रॉपर करू शकले नाही किंवा स्टेक होल्डरला प्रॉपरली कम्युनिकेट केलं गेलं नाही. इंटरनेट इंटरमिडिएट, मोर प्रोटेक्शन इज रिक्वायर्ड टू द ग्रांटेड टू द इंटरनेट इंटरमिडिएट. अगर ते इंटरनेटचा विचार केला होता तर त्यांनी पर्सनल इन्फॉर्मेशन ह्या सर्व गोष्टीला कुठंतरी त्यांच्याकडनं मिस झालेले होते असं मला तरी वाटतं. मग त्यांनी युजर्स अँड स्मॉल क्रिएटर्स त्यांनी लेफ्ट केलं डिस्कशन मध्ये. जे स्मॉल युजर्स होते, जे स्मॉल क्रिएटर्स होते, त्यांना ते मिस केलं. फॉर एक्झाम्पल, जे स्टुडंट होते, ते टीचर होते, जे लायब्ररी होते तुमच्यासारखे माझ्यासारखे किंवा टीचर तुमच्यासारखे माझ्यासारखे, त्यांना त्यांनी त्या डिबेटमध्ये इन्व्हॉल्व केलं नाही, म्हणून हा थोडासा प्रॉब्लेम झाला. आणि त्याच्यासाठी थोडंसं मला मायनस पॉईंट द्यायचं असेल तर या 2-3 गोष्टीसाठीच मला या ऍक्टसाठी मायनस पॉईंट देईल. मित्रांनो, कॉपीराइट अमेंडमेंट ऍक्ट आणि मार्केस्ट व्हीआयपी टीटी मी तुम्हाला सांगितलं, वायपोनी ती मार्केस्ट व्हीआयपी टीटी आणली होती. येस, मायकोनी ती व्हीआयपी टीटी आणली होती. तर याचा बॅकग्राऊंड काय आपण बघूया थोडक्यात. 75 वायपो मेंबर हॅज साइन, म्हणजे 75 देशांनी ते साइन केलेलं आहे. हे 27 जून 2013 मध्ये आलं मार्केश ट्रीटी म्हणून. मोरोको, किंगडम ऑफ मोरोको ह्या सिटीमध्ये त्याचं कॉन्फरन्स झालं आणि तिथे ती ट्रीटी साइन झाली, म्हणून त्याचं नाव मार्केश ट्रीटी ठेवलं गेलं. परत मी तुम्हाला बोलतो, आय एम प्राऊड इंडिया इज द फर्स्ट कंट्री टू रॅटिफाय दॅट ट्रीटी ऑन 30 जून 2014. मित्रांनो, 2014 मध्ये ती ट्रीटी आपण साइन केलं, पण त्या ट्रीटीमध्ये जेवढे प्रोव्हिजन होते ना ते ऑलरेडी आपण 2012 मध्ये अमेंडमेंट ऍक्ट मध्ये घेतलं होतं. म्हणजे व्हॉट आय वॉन्ट टू से, म्हणजे मला इथं काय बोलायचंय, भारत जगापेक्षा पुढच्या स्टेपला विचार करतोय. जगाने 2013-14 मध्ये ते आणलं, पण भारताने 2000 अमेंडमेंटच्या ऍक्ट मध्ये 12च्या अमेंडमेंट मध्ये त्या सर्व प्रोव्हिजन जे इंडिव्हिज्युअल लेवलला जे फिजिकल डिसेबल असतात त्यांच्यासाठी त्यांनी ते आणलं. आणि आय एम रिअली प्राऊड ऑन द इंडिया. आजच्या घरच्या परिस्थितीला 61 कॉन्ट्रॅक्टिंग पार्टी आहे, 75 इथं साइन केलेले, टोटल कॉन्ट्रॅक्टिंग पार्टी 61 आहे. आणि तुम्ही हे जाऊन तिथं चेक करू शकता काय डेटा आहे, ते सर्व तुम्हाला अवेलेबल आहे. जोक सपाट, जर तुम्ही लोकांकडनं 1% कडनं घेतलं तर त्याला पॅल्गरिझम म्हणतात, मेनी कडनं घेतलं तर त्याला रिसर्च म्हणतात, असं कुणीतरी फन्नीली म्हटलंय. पण असं नाहीये, खरोखर रिसर्च करताना प्रॉपरली तुम्ही सायटेशन द्या, तरच तुमची रिसर्च व्हॅलिड केली जाईल. तर मला
जिथं आपण कॉपीराईट बद्दल बोलतो तिथं प्लॅगरिझम बद्दल थोडंसं तरी त्याला सप्लिमेंट द्यायला पाहिजे. म्हणून मी या सेशन मध्ये प्लॅगरिझमचा पण उल्लेख करणार आहे. तर एक ऑथर होता, एक ए आणि स्टोरी टाइम आहे. तर ए आणि बी ते खूप चांगले मित्र होते आणि ए बीच्या घरी जाऊन बीला विचारतो मला तुझं मांजर दे. तर बी 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 एला विचारतो मला तुझं मांजर दे. बी बोलतो नाही मला नाही द्यायचंय आणि कामात लागून जातो. तर हे काय करतो गपचूप मांजर घेऊन बाहेर निघून जातो आणि त्याला बाहेर विचारलं जातं की मांजर कुणाचं आहे. तर हा पुढचा प्रश्न आहे. पण त्यांनी घ्यायच्या अगोदर जर त्याला नाही म्हणलं होतं तर त्यांनी नाही घ्यायला पाहिजे होतं. म्हणजे त्यांनी परमिशन घेऊनच घेतलं पाहिजे होतं. ही पहिली चुकी त्याला झाली. म्हणजे एक इम्पॉर्टंट लेसन असं आहे की तुम्ही कधीही कुणाचंही काम घ्या पण तुम्हाला त्याची परमिशन हवी. दुसरं, जेव्हा तो बाहेर जातो लोक त्याला विचारतात बाबा हे मांजर कुणाचं आहे. तर तो बोलतो माझं आहे. त्यांनी सांगायला पाहिजे होतं हेच आहे पण तो बोलतो माझं आहे. म्हणजे त्यांनी खोटी ओनरशिप. म्हणजे याच्यामध्ये लेसन्स काय की तुम्हाला ट्रूथ सांगायला हरकत नाही. लोकांना सांगा हे माझं काम नाही पण ही आयडिया माझी होती पण मी हे कन्सेप्ट माझे होते पण मी आयडिया दुसऱ्याकडनं घेतलेली आणि त्या माणसाचं नाव मी खाली दिलेलं आहे. म्हणजे काय, हो ओके तुम्ही लोकांचं कामं घ्या, वर्ड घ्या, पिक्चर घ्या, स्टोरी घ्या, पण फर्स्ट टेक द परमिशन. सेकंड, तुम्ही त्या व्यक्तीला क्रेडिट द्या की बाबा ह्या हे कामाचा उल्लेख त्या पेपरमध्ये झाला होता आणि त्यांनी लिहिलं होतं. त्यातनंच मला कल्पना आली आणि मी हा नवीन पेपर लिहित आहे. पण ते सर्व आयडिया दुसऱ्या पेपरमध्ये पण कुठेतरी आहे पण त्याला मी पुढे काहीतरी अजून काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर व्हॉट इज प्लॅगरिझम. जेव्हा कॉपीराईटचा विषय निघतो तेव्हा प्लॅगरिझम येणार. काही नाही हो, दुसऱ्यांची आयडिया, दुसऱ्याचं एक्सप्रेशन आपण आपल्या रायटिंग मध्ये घेतो विथआउट गिव्हिंग क्रेडिट टू द सोर्स. म्हणजे दुसऱ्याचं काम मी माझ्या कामात घेणार आणि त्याला क्रेडिट देणार नाही. त्यालाच प्लॅगरिझम म्हणतात. म्हणजे इन शॉर्ट काय, द ऍक्ट ऑफ प्रेझेंटिंग अनदर वर्क और आयडिया ॲज युअर ओन. दुसऱ्याचं पुस्तक, दुसऱ्याचा लेख माझ्या नावाने पब्लिश केला तर ते झालं प्लॅगरिझम. मग जर डेफिनेशन तुम्ही मला विचारला तर मरियम डिक्शनरीने काय डिफाईन केले, द ऍक्ट ऑफ युजिंग अनदर पर्सन वर्ड्स और आयडियाज विथआउट गिव्हिंग क्रेडिट टू दॅट पर्सन. म्हणजे मी दुसऱ्याचं वर्ड्स किंवा आयडियाज घेतोय मी क्रेडिट देत नाही मग ते झालं प्लॅगरिझम. हे डिफाईन केले कुणी, मरियम वेबस्टर डिक्शनरी. मग पर्स अँड स्टीलनी पण 2013 मध्ये पण डिफाईन केलं. प्लॅगरिझम इज अ स्पेसिफिक फॉर्म ऑफ चिटिंग आणि जनरली डिफाईन ॲज प्रेझेंटिंग समवन एल्स वर्क ॲज युअर ओन. दुसऱ्याचं काम माझं दाखवणं हे प्लॅगरिझम आहे. सो डिड यू नो कुठून आला हा प्लॅगरिझम शब्द. हा लॅटिन शब्द आहे आणि याचा लॅटिन मध्ये अर्थ आहे किडनॅपर. प्लॅगरिझमचा लॅटिन शब्द आहे प्लॅगरिस आणि त्याचा अर्थ आहे किडनॅपर. तर इन सिंपल टर्म्स इट इज ऍक्ट ऑफ फ्रॉड. ऑफकोर्स ते फ्रॉडच आहे. इट इन्व्हॉल्व्स बोथ स्टीलिंग समवन एल्स वर्क अँड लाईंग अबाउट इट आफ्टरवर्ड. एकतर आपण घ्यायचं आणि पुढे जाऊन चोरीने खोटं सांगायचं हे माझंच आहे म्हणून. Using published or unpublished material or ideas without acknowledging the original source is known as plagiarism. आपण घेतो ते काम पब्लिश असो अनपब्लिश असो विथआउट एक्नॉलेजिंग म्हणजे आम्ही एक्नॉलेज करत नाही आणि ते घेतो आणि ते वापरतो तेव्हा प्लॅगरिझम होतं. मग आता याच्यामध्ये भरपूर काय, प्लॅगरिझम टेक्स मेनी फॉर्म इन्क्लुडिंग रियुजिंग युअर ओन वर्क विथआउट एक्नॉलेजमेंट. जर मी माझं स्वतःचं काम ही वापरतोय आणि मी एक्नॉलेज करत नाही तर तेही प्लॅगरिझम आहे. why it is important, because it is termed as a theft. चोरी बोलली जाते. त्याच्यानंतर त्याला चिटिंग बोललं जातं आणि जर तो सापडला गेला तर त्याला फेलही करता येतं. हे लक्षात घ्या. त्याला डिस्क्वालिफाई करता येतं हे लक्षात घ्या. मग काय काय कन्सिडर करतात, प्रेझेंटिंग अनदर वर्क हे प्लॅगरिझम मध्ये कन्सिडर होतं. युजिंग अदर्स वर्ड आयडिया विथआउट गिव्हिंग क्रेडिट हे पण कन्सिडर होतं. नॉट युजिंग कोटेशन हे पण कन्सिडर होतं. इनकरेक्ट इन्फॉर्मेशन देत असेल सायटेड सोर्सचं हे पण कन्सिडर होतं. कॉपिंग सच लार्ज अमाउंट ऑफ आयडियाज ओर वर्ड्स दॅट मेजॉरिटी इज नॉट युअर्स दॅट इज ऑल्सो कन्सिडर. मग कधी ते इंटेन्शनल होतात कधी अनइंटेन्शनल. कधी कधी मी माझ्या मित्रांचं इंटेन्शनली कॉपी करून घेतो. कधी कधी मी विकत घेतो पेपर आणि माझ्या नावाने पब्लिश करतो. कॉपी पेस्ट व्ही कंट्रोल सी कंट्रोल व्ही करून टाकतो मीडिया मधनं वेब पब्लिशिंग. हे मी इंटेन्शनली करतो. कधी कधी मला नॉलेज नसल्यामुळे मी केअरलेस पॅराफ्रेझिंग करतो. पुअर डॉक्युमेंटेशन, मला डॉक्युमेंटेशन सवय नव्हती म्हणून ते होतं.
कोटिंग एक्सेसिव्हली, मी कोट करत जातो, मला भीती आहे प्लॅगरिझम मध्ये अडकून आहे, नुसता कोट करत गेलो, तर तेही अनइंटेन्शनल आहे. आणि फेलियर टू यूज युअर ओन व्हॉइस, म्हणजे मला माझ्या भाषेत लिहिता येत नाही म्हणून मी ते करतो, हे अनइंटेन्शनल होतं. तर याचा भाग असा पण आहे, पण कोणी डिलिबरेटली करतात, माहीत असून करतात, आणि कोणी ऍक्सिडेंटली करतात, माहीत नसून करतात. तर या गोष्टी होऊ शकतात प्लॅगरिझम मध्ये. तर लोक काय एक्सक्यूज देतात जेव्हा त्यांना विचारलं गेलं किंवा जेव्हा त्यांना स्टॉप केलं गेलं, तेव्हा काय एक्सक्यूज देतात बघा स्टुडंट्स लोक. माय टीचर एक्सपेक्ट टू मच, माझी ती बाई आहे ना इकॉनॉमिक्सची, ती A+ मागते, मी कुठून आणून देऊ. मग आय हॅव गॉट इन टू सर्टन कॉलेज, मला ते दिनेश सरांच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन पाहिजे म्हणून मी करतो, कारण तिथे हाय पर्सेंटेज लागतात सेंट जोसेफ कॉलेजमध्ये, म्हणून मी कॉपी करतो. मग आय वॉज टू बिझी रायटिंग दॅट पेपर, जॉब बिग गेम, टू मच होमवर्क, मला खूप काम आहे, खेळायचं आहे, हे करायचं ते करायचं, म्हणून मी होमवर्क कॉपी पेस्ट करून टाकतो. हे कारण देतात विद्यार्थी आपल्याला. मग आता टीचरचं एक्सपेक्टेशन झालं, तर माझे पॅरेंट्स, आई बाबा पण खूप एक्सपेक्ट करतात, हो A+ मागतात, मी कुठून आणू, म्हणून मी कॉपी करतो. मग ओके ना, हो लोक दुसऱ्यांना पकडत नाही, मग मला काय पकडणार, चालतं, म्हणजे त्यांना भीतीच नाही का कॉपी करण्याची पकडण्याची, म्हणून ते करतात. मग लोक सर्वेच करतात म्हणून पण मी करतो. तर हे रिझन्स दिलं गेलं आहे प्लॅगरिझम मध्ये. तर टाइप्स ऑफ प्लॅगरिझम काय, एक तर क्लोन म्हणजे दुसऱ्यांचं काम सबमिट करणं, कंट्रोल C तर सर्वांनाच माहिती, कंट्रोल C आणि कंट्रोल V. फाइंड अँड रिप्लेस, हो सिनॉनिम्सनी रिप्लेस करून टाकायचं, झालं काम. रिमिक्स, पॅराफ्रेज करायचं, 10 सोर्स आणायचे आणि एक पेपर बनवायचं. रिसायकल, स्वतःच काम बनवत राहायचं. हायब्रिड, परफेक्टली सायटेड सोर्सेस विदाउट, मी यूज करणार नाही पण परफेक्ट सायटेशन देणार, त्याला हायब्रिड म्हणतात. मॅशअप, मिक्स कपल मटेरियल फ्रॉम मल्टिपल सोर्सेस, मिक्स कॉपीड मटेरियल फ्रॉम मल्टिपल सोर्सेस, 15 ते 20 मधनं कॉपी करून टाकून द्यायचं. 404 एरर कम्प्युटरमध्ये खूप फेमस आहे, एक्झिस्ट नसतं ते मटेरियल, त्याचं सायटेशन देऊन टाकायचं. ऍग्रिगेटर, प्रॉपर सायटेशन टू सोर्स बट द प्रॉपर कंटेन्स ऑलमोस्ट नो ओरिजिनल, मी साईट करतो व्यवस्थित बरोबर प्रॉपरली, पण माझ्या पेपरमध्ये त्यांचं काहीच उल्लेख नाहीये, काहीच मी वापरला नाही, फक्त सायटेशन वापरतोय प्रॉपरली. रिट्वीट इन्क्लूड्स प्रॉपर सायटेशन बट रिलायज टू क्लोजली ऑन द टेक्स्ट ओरिजिनली. रिट्वीट म्हणजे सायटेशन देतोय पण मी पूर्णच कॉपी केलं त्या पेपर मधनं, तेही प्लॅगरिझम आहे. तर का करतात लोक, का करतात, एकतर इग्नोरन्स, दुसरं लॅक ऑफ नॉलेज ऑन द एथिक्स, त्यांना नॉलेजच नाही एथिक्स मध्ये येतात, रायटिंग एथिक्स मध्ये येतात. कोणी कोणी अम्बिशियस, मला जायचंच आहे, मला फर्स्ट क्लासच घ्यायचंय, सिनियर कडनं प्रेशर आहे, माझे प्रिन्सिपल मला 4 पेपर लिहायला सांगतात म्हणून करतो. पब्लिश और पेरिश सिस्टम, हे तर अकॅडमी मध्ये खूप जोरात चाललंय, जसं कॉर्पोरेट मध्ये परफॉर्म नाही तर गेट लॉस, तसं अकॅडमिक मध्ये पब्लिश और पेरिश सिस्टम चाललंय. फास्ट, मला प्रमोशन लवकर लवकर हवंय, गेटिंग कॉट म्हणजे पकडण्याचे चान्सेस कमी आहेत म्हणून करतात. मग हे सर्व करता 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 ते पापाचं डोंगर भरलं, आणि युजीसीनी इन 538 मीटिंग मध्ये 28 मार्च 2008 ला युजीसी प्रमोशन ऑफ अकॅडमिक इंटिग्रिटी अँड प्रिव्हेन्शन ऑफ प्लॅगरिझम इन HEI हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन रेग्युलेशन 2018 त्यांनी आणलं आणि ते नोटिफाईड केलं ऑफिशियल गॅझेट मध्ये 31 जुलै 2018 ला, आणि ते रेग्युलेशन इथे या लिंकवर तुम्हाला मी अवेलेबल करून दिलेली आहे. तर ह्या रेग्युलेशनचं ऑब्जेक्टिव्ह काय होतं, महत्वाचं म्हणजे याचं ऑब्जेक्टिव्ह काय होतं, क्रिएटिंग अवेअरनेस आणि प्रिव्हेन्शन ऑफ मिसकंडक्ट इन्क्लुडिंग प्लॅगरिझम. अवेअरनेस क्रिएट करायचा होता आणि लोकांना सावध करायचं होतं की तुम्ही असं करू नका. त्याच्यानंतर स्टॅब्लिश करायचं होतं इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम फॉर द प्रमोशन ऑफ अकॅडमिक इंटिग्रिटी, फॉर द प्रमोशन ऑफ अकॅडमिक इंटिग्रिटी अँड प्रिव्हेन्शन ऑफ प्लॅगरिझम. मग एक सिस्टम सेट करायचा होता, जे लोक करतात त्यांना पकडण्यासाठी एक सिस्टम सेट करायचा होता. तर अशा ऑब्जेक्टिव्ह होत्या या रेग्युलेशनच्या. मग त्या रेग्युलेशन मध्ये त्यांनी प्लॅगरिझमला कसं डिफाईन केलं, तर सेक्शन 2 सबसेक्शन 1 मध्ये त्यांनी डिफाईन केलं, इट मीन्स प्रॅक्टिस ऑफ टेकिंग समवन एल्स वर्क और आयडिया अँड पासिंग देम ॲज ओन. म्हणजे याला असं त्या लोकांनी डिफाईन केलं. प्रत्येक गोष्टीचा एक स्कोप असतो, मी ज्या घरी राहतो तो 2 BHK 780 चा फ्लॅट आहे, म्हणजे त्याचा स्कोप तेवढाच आहे. तसंच ह्या रेग्युलेशनचा पण त्यांनी स्कोप डिफाईन केलेला आहे. इट इज रिस्ट्रिक्टेड टू HEI म्हणजे रिस्ट्रिक्टेड टू हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, university which are institute that have been incorporated.
हे सर्व युनिव्हर्सिटीला ऍप्लिकेबल आहे, जो इनकॉर्पोरेट बाय सेंट्रल प्रोव्हिजन स्टेट ऍक्ट आणि इन्स्टिट्यूशन दॅट हॅज बीन डीम्ड. देन कोणताही युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट डिक्लेअर्ड बाय द पार्लमेंट नॅशनल इम्पॉर्टन्स फॉर एनी कॉन्स्टिट्यूट unit within which such institute that provide education after 12 years of schooling and which provide degree or diploma. तर या सर्वांना हे रेग्युलेशन ऍप्लिकेबल आहे. या रेग्युलेशन मध्ये त्यांनी स्क्रिप्टला डिफाईन केलंय. स्क्रिप्ट म्हणजे काय आणि ते कुठे डिफाईन केले? सेक्शन 2 मध्ये सबसेक्शन 0 मध्ये, सॉरी सेक्शन 2 क्रॉस 0 मध्ये त्यांनी डिफाईन केलंय. काय काय स्क्रिप्ट म्हणजे? तुमचे रिसर्च पेपर, तुमची थिसिस, तुमची स्टडी, तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट, असाइनमेंट, dissertation, any other such work submitted for the assessment, opening leading to the award of degree or publication in print or electronic media, right? तर हे सर्व स्क्रिप्ट मध्ये डिफाईन केलंय. मित्रांनो, तुमच्या परीक्षेची स्क्रिप्ट आर एक्झम्प्टेड, ती याच्यामध्ये येत नाहीये. पण जेव्हा हे रेग्युलेशन डिफाईन केलं किंवा ड्राफ्ट केलं किंवा नोटिफाईड केलं, तर त्या लोकांनी त्याची ड्युटीज मेन्शन केली. कुणाची ड्युटीज? HEI ची, हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटची ड्युटीज त्यांनी मेन्शन केले आणि त्यांनी ते प्रोव्हाइड केलं सेक्शन 4 and 5 मध्ये. तर काय काय ड्युटीज होत्या बघा? टू स्टॅब्लिश अ मेकॅनिझम टू स्प्रेड अवेअरनेस. काही नाही, HEI नी स्टॅब्लिश मेकॅनिझम करायला, स्प्रेड अवेअरनेस करण्यासाठी त्यांनी सॅनिटाईज म्हणजे सेमिनार फॉर स्टुडंट्स, फॅकल्टी आणि अदर मेंबरसाठी अशा प्रकारचे IPR, कॉपीराईट, प्लॅगरिझम याच्यावर त्यांनी सेमिनार घेतले पाहिजे. मग अकॅडमिक एथिक्स कोर्स मध्ये इन्क्लूड करायला पाहिजे. कुठे? ग्रॅज्युएट लेवलला, अंडर ग्रॅज्युएट लेवलला, मास्टर डिग्रीला, PhD ला, MPhil ला. त्याच्यानंतर HEI नी ट्रेनिंग दिलं पाहिजे की तो प्लॅगरिझम सॉफ्टवेअर कसा वापरला जातो, कसा त्याचा यूज करता येईल याची ट्रेनिंग केली पाहिजे. आणि स्टॅब्लिश फॅसिलिटी फॉर द डिटेक्शन, फॅसिलिटी क्रिएट केलं पाहिजे की ते डिटेक्शन कसं केलं जातं. मग मेथड्स फॉर कर्बिंग, सेक्शन 6 मध्ये त्यांनी हा मेथड्स प्रोव्हाइड केलेले. इम्प्लिमेंट मेकॅनिझम, प्रोव्हाइड अंडरटेकिंग, त्यांना अंडरटेकिंग द्यावा लागतो गाईडला, त्यांच्या स्टुडंटला. मग डिटेक्शन टूलचा ऍक्सेस द्यायला पाहिजे. प्रत्येक इन्स्टिट्यूटनी त्यांची स्वतःची प्लॅगरिझमची पॉलिसी आणली पाहिजे ऑन द बेसिस ऑफ दिस रेग्युलेशन. मग सुपरवायझर शुड प्रोव्हाइड, म्हणजे माझ्या गाईडनी मला सर्टिफिकेट प्रोव्हाइड केलं पाहिजे, बाबा या डिझर्टेशन मध्ये काही प्लॅगरिझम नाही असं एक सर्टिफिकेट दिलं पाहिजे. मग माझी जी थिसिस किंवा माझं जे डिझर्टेशन आहे, मला ते शोधगंगा रिपोर्टला सबमिट करायचं कंपल्सरी केलं पाहिजे. आणि ऑनलाईन रिपॉझिटरी, प्रत्येक इन्स्टिट्यूटनी पण ऑनलाईन रिपॉझिटरी बनवून त्याच्यावरही ते अपलोड केलं पाहिजे. तर या सर्व मेथड्स कर्बिंग करण्यासाठी म्हणजे प्लॅगरिझम कमी करण्यासाठी. मग एक्झम्पशन कुठे दिलं त्यांनी? रेग्युलेशनच्या मार्फत एक्झम्पशन कुठे? कोटेड वर्क मध्ये, जे पब्लिक डोमेन मध्ये तिथं एक्झाम केले. टेबल ऑफ कंटेंट मध्ये, ऑल प्रिफरन्स, एक्नॉलेजमेंट आणि बिब्लिओग्राफी मध्ये. सिमिलर कंटेंट विच इज मायनर, स्टँडर्ड इक्वेशन्स अँड सिम्बॉल लॉज अँड. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये UGC रेग्युलेशननी त्याला एक्झम्प्ट केलेलं आहे, राईट. मग टॉलरन्स ऑफ प्लॅगरिझम म्हणजे या रेग्युलेशनच्या अंतर्गत टॉलरन्स कुठे कुठे? इट इज डिवायडेड इंटू 2 पार्ट. झिरो टॉलरन्स पॉलिसी. झिरो म्हणजे तुम्हाला तिथे एकही स्कोप नाही, तिथे तुम्हाला स्ट्रिक्टली फॉलो केलं जाईल की बाबा तुम्ही करतायत का. कुठे कुठे? हायपोथिसिस, रिकमेंडेशन्स, ऍब्स्ट्रॅक्ट, समरी, कन्क्लुजन, रिझल्ट्स अँड ऑब्झर्वेशन. या सर्व एरियामध्ये तुम्हाला एकही पर्सेंट अलाउड नाही आहे प्लॅगरिझम. मग टॉलरन्स एरिया कुठपर्यंत अलाउड आहे? बाकीच्या एरियामध्ये अप टू 10% एक्सक्लुडेड. 10% पर्यंत आलं तुम्हाला एक्सक्लूड केलं. मग जर 10 ते 40% आलं तर तुमच्यावर लेवल 1 हा ऍप्लिकेबल आहे की लेवल 1 मध्ये तुम्ही येणार. आणि बिटवीन 40 to 60%, जर 40 ते 60% पर्यंत आलं तर लेवल 2 चा ऑफेन्स येतो तुमचा. आणि अबोव 60% गेलं तर लेवल 3 मध्ये तुम्ही गेला. तर हे सर्व करताना UGCनी काय सांगितले? डिटेक्शन, रिपोर्टिंग अँड हँडलिंग, DAIP, डिपार्टमेंट ऑफ अकॅडमिक इंटिग्रिटी पॅनल, त्यांनी इस्टॅब्लिश करायला सांगितले इन्स्टिट्यूटला आणि त्याच्यामध्ये ते रिपोर्ट करायला सांगितले इन्स्टिट्यूटच्या आतमध्ये. आणि इवन HEI कॅन ऑल्सो क्रिएट दॅट इन्स्टिट्यूशनल अकॅडमिक इंटिग्रिटी पॅनल IAIP ऑफ द HEI आणि त्याच्यामध्ये हा मॅटर इन्व्हेस्टिगेट करायला पाहिजे. जर तुम्ही कोणत्या लेवलच्या ऑफेन्स मध्ये गेला तर काय पनिशमेंट आहे तुम्हाला? व्हेरियस पेनल्टीज फॉर प्लॅगरिझम हॅव बीन प्रोव्हाइडेड इन सेक्शन 12
of the guideline of that regulation. Up to 10% तुम्ही PhD स्टुडंट असेल नो पेनल्टी, तुम्ही फॅकल्टी असेल नो पेनल्टी, ॲज अ रिसर्च गाईड असेल नो पेनल्टी. बट 10 to 40% तुम्ही स्टुडंट असेल तर तुमची स्क्रिप्ट 6 महिन्यामध्ये तुम्हाला रिवाइज करायची मुभा दिला जाईल. जर तुम्ही PhD गाईड आहात, स्कॉलर आहात, टीचर फॅकल्टी आहे, तुमचा ऑफेन्स 60% पर्यंत गेला, यू कॅन सबमिट युअर स्क्रिप्ट फॉर 1 year. म्हणजे 1 वर्ष तुम्ही घरी बसून राम राम जपना पराया माल अपना असं जप करत बसा. पण तेच टीचर असेल तर त्या व्यक्तीला 2 वर्ष सुपरविजन पॉवर नाही, म्हणजे तो PhDच्या स्टुडंटला गाईड करू शकणार नाही. आणि 60% किंवा 7%च्या वर असेल तर त्या स्टुडंटचं रजिस्ट्रेशन कॅन्सल होऊ शकतं. आणि PhD गाईडचं सुपरविजन पॉवर कॅन बी रिव्ह्यूड फॉर 3 years. म्हणजे एक खरोखरच टेन्शन आहे. तर तुम्हाला प्लॅगरिझम खरोखरच व्यवस्थित बघायला पाहिजे. असं नाहीये की HAI त्यांनी डिफाईन केलं तर त्याला मुभा आहे, जर तोही त्याच्यामध्ये अडकला तर त्याच्या बरोबर पण तशीच कारवाई केली जाईल. म्हणून कोणीही असू दे, डिपार्टमेंटचं किंवा इन्स्टिट्यूटचा, इफ दे आर डुईंग एनिथिंग रॉंग इन टर्म्स ऑफ प्लॅगरिझम अकॉर्डिंग टू दिस रेग्युलेशन दे आर पनिशेबल. हाऊ टू अवॉइड? कोर्ट कसं अवॉइड करू शकतो? मला ऍक्सिडेंट पासून वाचायचंय, मी क्रॉस करताना तसदी घेणार, मी बघणार, मी सिग्नल असेल तेव्हाच क्रॉस करणार, सिग्नल नसेल तेव्हा नाही क्रॉस करणार. तसंच तुम्ही कोट करा, साईट करा, तुम्ही वाचू शकता. तुम्ही कोट करा, साईट करा, स्टॅटिस्टिक्स, चार्ट्स, ग्राफ, ड्रॉइंग्स तुम्ही वाचू शकता. व्हेन यू पॅराफ्रेज और समराइज तुम्ही क्रेडिट द्या ओरिजिनल सोर्सला. तर या प्रकारे तुम्ही वाचू शकता. तर व्हेरी सिंपल 3 स्ट्रॅटेजी तुम्ही फॉलो करा, कोटिंग, पॅराफ्रेझिंग आणि समरायझिंग. हे जेव्हाही करत असाल तर तुम्हाला काही अडचण येणार नाही. कोटिंग मध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये तुम्हाला मेन्शन करायचंय. पॅराफ्रेज करत असेल, दुसऱ्याच्या आयडिया तुम्ही तुमच्या भाषेत लिहित असेल तर त्याला कोट करा. मित्रांनो, प्लॅगरिझम आणि कॉपीराइट हे एकाच थालीमधले 2 पदार्थ असं म्हणतात लोक, पण त्याच्यामध्येही डिफरन्स आहे. तर कॉपीराइट हे लीगल टर्म आहे आणि प्लॅगरिझम हे नॉट लीगल टर्म आहे. कॉपीराइट सिव्हिल क्राइम आहे, प्लॅगरिझम अकॅडमिक क्राइम आहे. कॉपीराइट अनऑथराइज्ड यूज समवन एल्स वर्क आहे, प्लॅगरिझम क्लेमिंग और अपियरिंग टू क्लेम ओनरशिप ऑफ समवन एल्स क्रिएटिव्ह वर्क. कॉपीराइट मध्ये मॉनिटरी डॅमेजेस फॉर इन्फ्रिंजमेंट आणि प्लॅगरिझम नॉट पनिशेबल बाय द गव्हर्नमेंट बट मे बी बाय अकॅडमिक सँक्शन. तर अशा प्रकारे कॉपीराइट आणि प्लॅगरिझम हे 2 वेगवेगळे वस्तू आहेत. तर UGCने नोटीस आणलं होतं रिसेंटली, जून मध्ये का मे मध्ये, ऑन युअर सेल्फ वर्क. जर तुम्ही तुमचं काम वापरत आहात स्वतःच परत तर यू हॅव टू कोट युअर सेल्फ. वेअर यू कॅन यूज, तुम्ही रिपब्लिश करत असेल, तुम्ही पब्लिश करत असेल, तुम्ही स्मॉलर एक्स्ट्रॅक्ट वर्क करत असेल, तुम्ही रियुजिंग डेटा करत असाल, ब्रेकअप करत असाल, पॅराफ्रेझिंग करत असाल, तर त्या टायमाला जर तुम्ही तुमचं कोट नाही केलं तर तुम्हाला सेल्फ प्लॅगरिझम मध्ये दोषी घोषित केलं जाईल. तर याच्यासाठी तुम्ही तसदी घ्या आणि जर तुम्ही स्वतःच काम वापरत असेल, यूज करत असेल तर त्यालाही तुम्ही साईट करा. मग असे काय इन्स्टन्स होतात जिथे कॉपीराइट आहे पण प्लॅगरिझम नाहीये, तर त्याच्यासाठी दोन्ही कायदे, दोन्ही रेग्युलेशन व्यवस्थित बघा. असं होतं आता इथे काय, प्लॅगरिझम नॉट कॉपीराइट इन्फ्रिंजमेंट, बरोबर आहे, मी काही यूज केलं पण मी त्याला कोट केलं नाही, ते प्लॅगरिझम झालं. पण जे यूज केलं ते कॉपीराइटच्या पब्लिकेशन बियॉन्ड होतं, म्हणजे त्याची कॉपीराइट संपली होती, मग तिथं मला अडचण आली नाही. दुसरं, कॉपीराइट इन्फ्रिंजमेंट नॉट प्लॅगरिझम, मी काय यूज केलं, साईट केलं, पण ते कॉपीराइट पिरियड मध्ये आणि मी त्याचं परमिशन बिन घेताच वापरलं तर ते कॉपीराइट इन्फ्रिंजमेंट आहे. पण प्लॅगरिझम मध्ये मी त्याला कोट केलं म्हणून त्या प्लॅगरिझम नाहीये. कॉपीराइट अँड प्लॅगरिझम बोथ इन्फ्रिंजमेंट. ते कॉपीराइट पिरियड मध्ये मी परमिशन घेता वापरलं, मी साईट नाही केलं, दोन्ही इन्फ्रिंजमेंट झालं. कॉपीराइट अँड प्लॅगरिझम नॉट इन्फ्रिंज, ते कॉपीराइट पिरियड मध्ये मी परमिशन घेतलं, ते मी माझ्या पेपरमध्ये वापरलं, त्याला साईट केलं, दोन्हीकडनं वाचलो. तर अशा गोष्टी आहेत. तर जनरल क्वेश्चन काय येतं लोकांकडनं जेव्हा प्लॅगरिझम बद्दल विचारलं, डू आय हॅव टू साईट एव्हरीथिंग? डिअर, एक्सेप्ट व्हेन यू यूज युअर ओन वर्ड्स. जेव्हा तुम्ही स्वतःच लिहिता तेव्हा काही प्रॉब्लेम नाही, आणि फॅक्ट यूज इन कॉमन लँग्वेज, जे काही कॉमन लँग्वेज मध्ये असेल ते तुम्ही विदाउट सायटिंग ऑल्सो यू कॅन यूज. तर आता आपण कॉपीराइट, प्लॅगरिझम, IPR बद्दल एवढं काय बोललो, तर काही लँडमार्क जजमेंट्स मला तुम्हाला सांगायचंय. काय आहे ते? दिल्ली युनिव्हर्सिटी फोटोकॉपी केस, इंटरनॅशनल पब्लिशरने कॉपीराइट केस ठोकली कोणावर? त्या दिल्ली युनिव्हर्सिटी आणि झेरॉक्स वाल्यावर. ते काय करत होते? कोण होते ते? ऑक्सफोर्ड होते, कॅम्ब्रिज होते आणि टेलर अँड फ्रान्सिस. ते काय करत होते? मोठ्या मोठ्या पुस्तकांचे
जे झेरॉक्सवाला दिल्ली युनिव्हर्सिटीच्या आतमध्ये मोठ्या मोठ्या पुस्तकांचे त्यांचे कोर्स मटेरियल बनवून विकत होते. ऍक्च्युअली ते बघायला गेलं तर कॉपीराइट इन्फ्रिंजमेंट आहे, पण पब्लिशरनी पहिलं त्यांच्यावर केस केलं, नंतर स्टुडंट डोमेनला लक्षात घेत, रिसर्च डोमेनला इम्पॉर्टन्स देत त्यांनी ते केस विड्रॉ केलं आणि त्यांना रिक्वेस्ट केली की याच्या पुढे तुम्ही ही प्रॅक्टिस करू नका. त्याच्यानंतर लँडमार्क जजमेंट मध्ये अमेझॉन इंडिया तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे अमेझॉन, तर त्यांनी एक स्लोगन यूज केलं होतं आपली दुकान, पण त्यांना माहित नव्हतं की ते सेम स्लोगन याच्या अगोदर रवी जैन म्हणून होता जो त्यांनी ऑलरेडी आपली दुकान .com असं रजिस्टर केला होता, म्हणून त्यांना ते स्लोगन काढावं लागलं. तर दिस इज द पॉवर ऑफ IP, दिस इज द पॉवर ऑफ IPR. आता लँडमार्क मुवमेंट पण हे सर, आणि मला अजून आवर्जून सांगायचंय ते इंडियामध्येच चालू झालं आणि ते आय एम रिअली प्राऊड ऑन दॅट. मार्च 1949 मध्ये सदर्न स्टेट ऑफ तमिळनाडू अक्वायर्ड केलं इंडिया मोस्ट सेलिब्रिटी पोएट, त्या व्यक्तीचं पूर्ण काम अक्वायर्ड केलं कॉर्पोरेट संपल्यानंतर आणि ते पब्लिक डोमेन मध्ये टाकून दिलं. तर असं खूप कमी स्टेट्स किंवा कंट्री आहे जे अशी चॅलेंज असे इनिशिएटिव्ह अंटिल लॅब्स इन द कॉर्पोरेट, जोपर्यंत लॅब्स होत नव्हतं ते 2009 मध्ये हे झालं, लॅब झालं, आणि आता ते 2009 पासून पब्लिक डोमेन मध्ये अवेलेबल आहे. ते पब्लिक डोमेन मध्ये अवेलेबल आहे. सोनिया गांधी होल्ड द कॉपीराइट ऑफ नेहरू वर्क अंटिल 2024. म्हणजे 2024 पर्यंत सोनिया गांधीकडे नेहरू वर्कचं सर्व कॉपीराइट आहे, पण 2024 नंतर ते पब्लिक डोमेन मध्ये येऊ शकतं. रवींद्रनाथ टागोर यांचं जे काही काम होतं इंटेलेक्च्युअली 1992 पर्यंत कॉपीराइट मध्ये होतं, त्याच्यानंतर ते पब्लिक डोमेन मध्ये आलं आणि तेव्हा कॉपीराइट लॅब झाल्यानंतर. आता रिसेंटली एक खूप इम्पॉर्टंट केस झाली, फोटोग्राफ विथ मंकी सेल्फी. डेव्हिड स्लॅटर होता, त्यांनी एक फोटोग्राफ काढला होता मंकी बरोबरचा, आणि नंतर त्याच्यावर ते पेटाने क्लेम केलं की तुम्ही फोटोग्राफची कॉपीराइट मंकीला द्या, पण ते नंतर आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट झालं आणि त्यांनी असं बोलला की मी 25% या फोटोग्राफ या असाइनमेंट मधनं जे काही त्यातलं 25% मी पेटाला डोनेट करेल, कारण ते अॅनिमल वेलफेअर साठी काम करतात म्हणून. तर पुढे जायच्या अगोदर मला एक तुम्हाला जोक सांगायचंय. हे मालिक तेरे बंदे असं तो भिकारी गाणं म्हणतोय आणि दुसरा माणूस येतो आणि बोलतो अरे बाबा पहिलं माझी रॉयल्टी दे, नंतर भीक माग आणि नंतर कमव, पहिलं माझी रॉयल्टी दे. कारण त्या समोरच्या व्यक्तीकडे ती पॉवर आहे, ती IP ची पॉवर आहे, म्हणून तो त्या भिकारीला थांबवू शकतो. तर नॅशनल लेवलला खूप प्रयत्न चालू आहेत. इंडियाने नॅशनल इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी 2016 मध्ये अडॉप्ट केली, 12 मे 2016 विच इज अ डॉक्युमेंट और गाईड फॉर फ्युचर डेव्हलपमेंट. खरोखर इट इज अ गाईड. का गाईड आहे? स्ट्रेंथ करतात इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझमला, ते बॅकलॉग जो आहे त्याला रिड्यूस करण्यासाठी प्रयत्न करतात. फायलिंग इंक्रीज, कॉपीराइट फायलिंग, पॅटर्न फायलिंग ते इंक्रीज करतात. IP प्रोसेस रिइंजिनिअरिंग करतायत, अवेअरनेस क्रिएट करतायत, IPR इन स्कूल सिलेबस टाकतायत. त्याच्यानंतर IPR एन्फोर्समेंट किट प्लेस, टूल किट प्लेस हे सर्वीकडे अवेलेबल करण्याच्या मागे लागलेले आहेत. त्याचबरोबर IPR सेल अकॅडमिक इन्स्टिट्यूट मध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही IPR सेल स्टॅब्लिश करा. आतापर्यंत 41 युनिव्हर्सिटीने अक्रॉस द डिफरंट स्टेट्स त्यांनी ते केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 100 HEI थ्रू इनोव्हेशन सेल ॲट AICTE अंडर द मिनिस्ट्री ऑफ, या प्रकारे त्यांनी ते करत आहात आणि त्याच्यामध्ये ते त्यांना प्रोत्साहन देतात. इवन our government or Indian government had asked to introduce IPR in the school syllabus. So NCERT ने चॅप्टर क्लास 12 मध्ये त्याचा इंट्रोडक्शन पण केलेलं आहे, IPR इनोव्हेशन अँड क्रिएटिव्ह वर्क इन्क्लुडेड इन द NCERT. तर या प्रकारे इंडियन गव्हर्नमेंट आपल्याला IPR केअरने अवेअरनेस बद्दल सांगतात आणि त्याचा अवेअरनेस क्रिएट करत आहेत. इवन दे हॅड टाय अप विथ द मास्कोट अँड टाय अप विथ द एंटरटेनमेंट इंडस्ट्री फॉर क्रिएटिंग अवेअरनेस. इंडियन गव्हर्नमेंट हे सर्व चालू आहे. त्याच्यामधलं एक फेमस कार्टून आहे IP नानी, ती खूप IPR बद्दल सांगत असते व्हर्च्युअली वर्ल्ड वाईड वेबवर, आणि हे नक्की वाचा, बघा तुम्ही काय ते एक्झॅक्टली, तुम्हाला रोजच्या दिवसाला IPचं नॉलेज अपग्रेड होईल. इवन फिल्म इंडस्ट्री, अमिताभ बच्चन, विद्या बालन, तेही IPR बद्दल बोलत असतात ऍज फ्रॉम द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, प्रमोट करण्यासाठी, अवेअर करण्यासाठी. आणि या सर्व गोष्टी करत करत इंडियन गव्हर्नमेंटने IPRचा अवेअरनेस खरोखरच खूप वाढवलेला आहे आणि त्याच्यामुळेच आपले जे पॅटर्न इंडेक्स किंवा कॉर्पोरेट इंडेक्स याच्यामध्ये रँकिंग मध्ये आपण थोडंसं इम्प्रुव्हमेंट आलेलं आहे. सो स्टेप्स काय, टू नो दॅट व्हॉट यू हॅव ॲज अन IP, कुठे ते ठेवलेलं आहे, त्याला प्रायोरिटाइज करा, लेबल करा, त्याला सेक्युअर करा फिजिकली, डिजिटली. यू शुड नो द टूल्स टू प्रोटेक्ट. बिग पिक्चर व्ह्यू करा की त्याचा फायदा पुढे जाऊन कसा होऊ शकतो. थिंक ग्लोबली.
आणि जर तुम्ही मला कन्क्लूड करण्यासाठी बोलत असाल तर मी नक्कीच बोलेल की प्रत्येक इन्स्टिट्यूटनी कॅम्पस वाईड फेअर यूज पॉलिसी केली पाहिजे, ज्याच्यामुळे IPR, कॉपीराईट, प्लॅगरिझम अवेअरनेस बद्दल माहिती पडेल आणि लोकांना जागरूकता येईल. तुम्ही जेव्हा डिजिटल कंटेंट घेतात तेव्हा प्लीज रीड करा, नेगोशिएट करा ते लायसन्स, कारण त्याच्यामध्ये तुम्ही प्लॅगरिझम, कॉपीराईट, IP मध्ये अडकू शकता. तुम्ही तुमच्या कॅम्पसला एज्युकेट करा, तुमचं कॅम्पस स्वतःहून त्याची प्रिकॉशन घेईल की बाबा मला कुठेतरी अडकायचं नाहीये. मला माझ्या मॅनेजमेंटनी, माझ्या लायब्ररीनी, मला माझ्या टीचर्सनी सर्व गोष्टी समजून सांगितल्या. तर माझे सजेस्टेड अप्रोच आहे की तुम्ही स्वतः इनोव्हेटिव्ह व्हा, थिंक आउटसाइड ऑफ द बॉक्स, बाय रिअल, प्रोड्यूस ओरिजिनल वर्क. हे सर्व जर तुम्ही करत असाल तर कॉपीराईटला कुठेच काही घाबरायची गरज नाहीये आणि प्लॅगरिझमला घाबरायची गरज नाहीये. काही क्वेश्चन असेल तर मी तयारी घ्यायला, मला आन्सर करायला नक्कीच आवडेल. बट बिफोर दॅट एक जोक, इफ नथिंग पर्सनल, वी जस्ट लाईक टू सिक्युर आवर इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी. प्रत्येक दिवशी आपला मालक आपल्या ऑफिसला लॉक लावतो, त्याला भीती वाटते आपली इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी चोरीला जावं. आज आज 4 महिने झाले भरपूर कंपनीमधून लोकांना काढले गेलेत, पण काही कंपनी, काही एज्युकेशन इन्स्टिट्यूट अजूनही आपल्या एम्प्लॉईला सांभाळतात, ते त्यांचे प्रिकॉशन्स घेतात, व्यवस्थित त्यांचा विचार, कारण त्यांना माहिती आहे की ते एम्प्लॉई त्यांचे रिअल IP आहेत म्हणून ते सांभाळतात. एवढ्या मोठ्या कोविड सिच्युएशन मध्ये पण ते त्यांना व्यवस्थित हाताळतात, त्यांना कुठे आर्थिक अडचण येऊ नये देण्याचा प्रयत्न करतात. मग ह्याचाच मला बोलण्याचा उद्देश आहे. जर तुमच्याकडे तुमचं इंटेलेक्चुअल स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला कोणच काढू शकणार नाही. I would like to say thank you, Dr. Vincent Dimelo, प्राचार्य, जगदीश संसारे सर, मराठी विभाग, विलियम्स लुईस रॉड्रिक्स, कार्यालय अधीक्षक, डॉक्टर दिनेश सनदी, ग्रंथपाल, ज्ञानदीप मंडल उत्तर वसई संचालित सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय, आणि सहभागी ऍट दिस वेबिनार, आणि त्या लोप्स मॅडम जे टेक्निकली आम्हाला सर्वांना या वेबिनारसाठी सपोर्ट करतात. थँक्यू सो मच. आला कोण आहे? हॅलो जाधव सर. हॅलो जाधव सर. हो बोला सर. हा, एक 2 प्रश्न आलेले आहेत. हा घ्या ना सर. हा, एक प्रश्न आलाय मराठी प्लॅगॅरिझम. हा सर. व्हॉट अबाउट मराठी प्लॅगॅरिझम? मराठी प्लॅगॅरिझम बद्दल थोडक्यात सांगाल का, असा प्रश्न राहुल राठोड यांनी विचारलेला आहे. मला अपेक्षित होता हा प्रश्न येणार आहे, कारण माझ्या वा. मराठी बांधवांना आणि माझे बाकी लँग्वेज जे इंडियामध्ये आहे अदर दॅन इंग्लिश, त्यांना अजून तसं UGCनी कोणतंही टूल रिकमेंड केलं नाहीये. म्हणजे आता जसं उडकुंडे किंवा दुसरे टर्निटीने त्याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेज चेक केलं जातं, पण मराठीसाठी अजून सॉफ्टवेअर निघाला नाहीये. पण डेफिनेटली मॅनेजमेंट किंवा हायर ऑथॉरिटी त्याच्यावर काम करत आहे. जसं आपल्याला याचंही माहित नव्हतं प्लॅगरिझम पॉलिसी येणार आहे, पण ते अचानक आपल्यावर लादलं गेलं. तर माझं असंच एकच विनंती आहे राठोड साहेबांना की लँग्वेज कोणतीही असू दे, जर आपण एथिक्स वापरलं तर आपल्याला त्रास येणार नाही. आता सध्याला कोणतंही टूल नाही की जिथं व्हर्नॅक्युलर लँग्वेज चेक केलं जातं. ओके, मला वाटतं राहुल राठोड यांना प्रश्नाचं उत्तर भेटलं असेल, कळलं असेल. एक वेगळा आणि छानसा प्रश्न आलाय. एक विद्यार्थी आहे जो इंजिनिअरिंग करतोय, शेवटच्या वर्षाचा प्रोजेक्ट त्याने बनवलेला आहे. जर त्याचा प्रोजेक्ट हा कॉपीराईट नेमकं कोणाला मिळेल, त्या विद्यार्थ्याला, त्यांच्या ग्रुपला, मुंबई युनिव्हर्सिटीला, की ज्या इन्स्टिट्यूटने तो शिकतोय त्या इन्स्टिट्यूटला नेमकं कॉपीराईट कोणाला मिळेल, असा प्रश्न विचारलाय चिन्मय भांगे, सेंट फ्रान्सिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इथे ते लायब्ररीयन आहेत, त्यांचा प्रश्न आहे. व्हेरी गुड सर, अँड आय एम रिअली प्राऊड. मला खूप अभिमान वाटतो, कारण हा प्रश्न एका ग्रंथपालने विचारलाय. कारण हा टेक्निकल प्रश्न आहे सर, खूप टेक्निकल आहे. म्हणजे एखादा लॉयर जो IP असोसिएट असेल ना, ज्याच्याकडे 20-22 वर्षाचा अनुभव असेल, त्यालाही हा प्रश्न कदाचित विचारण्याची थोडं आयडिया येणार नाही. पण त्यांनी माझे जे ग्रंथपाल बंधू आहेत त्यांनी हा प्रश्न विचारला. सर, हा दृष्टिकोन थोडासा तुम्ही टेक्निकली विचार करा.
मी विद्यार्थी आहे, राईट, ते वर्क माझं आहे, राईट, पण मी कॉलेजला सबमिट केलंय आणि माझ्या कॉलेजनी त्याचं कॉपीराईट घेतलंय, तर मग ते कॉलेजकडे कॉपीराईट राहील. बट समजा फॉर एक्झाम्पल आज माझी PhD ची थिसिस आहे आणि मी सबमिट केलं आणि उद्या मी माझ्या PhDचं थिसिसचं पुस्तक म्हणून रूपांतर करतोय, तर मला राईट असेल की मला ते कॉपीराईट माझ्याकडे ठेवायचं. त्या टायमाला मला माझी युनिव्हर्सिटी किंवा माझे जे सेंटर आहे ते थांबू शकणार नाही, कारण माझे ऑब्लिगेशन होते की मी विथआउट एनी कॉपिंग मी माझी डिझर्टेशन सबमिट करावं आणि ते मी केलं, पण मी पब्लिश करू शकतो. तसंच जर त्या विद्यार्थ्यांनी निर्णय घेतला की मला माझं प्रोजेक्ट पब्लिश करायचंय फ्रॉम परमिशन ऑफ दॅट कॉलेज, तर तो स्वतः कॉपीराईट घेऊ शकतो. म्हणजे माझा बोलण्याचा दृष्टिकोन असा आहे की जो ओरिजिनल क्रिएटर असतो, खरा खोरा अधिकार त्याचा असतो. आणि सपोज सर अजून एक त्याच्यामध्ये असं आहे, तो रिसर्च फंडिंग केली असेल, एखाद्या इन्स्टिट्यूटनी फंड केला असेल, तर त्या फंडचा राईट आहे त्याच्यावर कॉपीराईट क्लेम करण्याचा, त्या इन्स्टिट्यूटचा राईट आहे, कारण त्यांनी ते फंडिंग केलेलं आहे. त्या इन्स्टिट्यूटचा राईट आहे की त्याच्यावर कॉपीराईट क्लेम करण्याचा. पण जर हे फंडिंग बिंडिंगचा इश्यू नसेल तर तो ओरिजिनल ऑथरकडे राईट असतो, तो क्लेम करू शकतो. छान. सर, मला वाटतं लायब्ररियन सरांना अतिशय महत्वाचं उत्तर असं मिळालं असेल, शिवाय त्यांना अभिनंदनाची पोचपावती सुद्धा मिळालेली आहे. जाधव सर, चोरी तर सगळीकडेच होत असते. अगदी पुस्तकाची झेरॉक्स काढणं सुद्धा एक प्रकारची चोरीच आहे, तरीही त्या ठिकाणी आपण काढत असतो. अनेक वेळेला त्या ठिकाणी कॉपी पेस्ट करून वेगवेगळे प्रोजेक्ट PhD साठी पण वापरले जातात. तुम्ही अगदी बारीक सारीक सगळ्या गोष्टी त्या बाजून दाखवल्या आणि मला वाटतं भारतभरातून असलेल्या श्रोत्यांना, भारतभरातून असलेल्या अभ्यासकांना आणि सगळ्यांनाच कॉपीराईटचं महत्व, म्हणजेच बौद्धिक चौर्य जे होतं त्याच्यावर कोणत्या प्रकारची गुन्हेगारी आहे, कोणत्या प्रकारची कारवाई केली पाहिजे, या प्रकारची सविस्तर माहिती सगळ्यांना मिळाली असेल. भारतभरातून मी आत्ताच म्हटलं, म्हणजे अगदी दिल्लीपासून त्या ठिकाणी तुमचं हे वेबिनार ऐकायला, तुमचे विचार ऐकायला लोक आपल्या सेंट जोसेफ महाविद्यालयाच्या वेबिनारमध्ये आलेले आहेत. आभार प्रदर्शनाचा गोड कार्यक्रम करायचा आहे असं म्हटलं जातं की आभाराचे भार कशाला, मला वाटतं ते भार नाहीच आहेत, उलट ऋण आहेत आणि ते ऋण कायमचेच आपले असायला पाहिजे. सर्वात प्रथम ऋण व्यक्त करायचे ते त्या विद्यार्थ्याचे. विद्यार्थ्याने हा सुंदर दिवस दाखवला, विद्यार्थ्याने सुंदर अशी वेबिनार्स आयोजन करण्याची आम्हाला संधी दिली आणि मला वाटतं मुंबई विद्यापीठाच्या इतिहासात कदाचित जर नोंद घेतली गेली तर सेंट जोसेफ महाविद्यालय हे पुढे असेल, कारण सेंट जोसेफ महाविद्यालयाचे 23वे पुष्प आहे असे आमचे प्राचार्य डॉक्टर विन्सेंट डिमेलो सर सकाळी त्यांच्या निवेदनामध्ये म्हणाले. आणि इतकी मोठ्या संख्येने आणि वेगवेगळ्या विषयावरची वेबिनार्स ही मुंबई विद्यापीठाचं एकमेव महाविद्यालय असावं असं मला वाटतं. त्यातही मुंबई विद्यापीठाच्या आणखीन एका गोष्टीची नोंद इथे करणं गरजेचं आहे आमच्या महाविद्यालयाच्या बाबतीत. आमच्या महाविद्यालयातलं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाने सुद्धा आतापर्यंत जवळपास 7 वेबिनार्स आयोजित केले आहेत. को-होस्ट म्हणून सुद्धा ते त्या वेबिनारमध्ये समाविष्ट आहेत. तर अशी वेबिनार्स राबवण्याची एक प्रकारची प्रेरणा ही त्या विद्यार्थ्याकडून मिळते. त्या प्रेरणेला खऱ्या अर्थाने जर साक्षात आणायचं असेल तर त्यासाठी व्यवस्थापन वर्गाची फार गरज असते. व्यवस्थापन आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं असणं गरजेचं असतं. आणि ज्ञानदीप मंडळ हा खराच असा एक परिवार आहे की तुम्ही कोणतेही काम करा, कोणत्याही प्रकारचं शैक्षणिक कार्य हाती घ्या, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही योजना राबवा. ज्ञानदीप मंडळाचे अध्यक्ष फ्रान्सिस पिस्पानो असतील, उपाध्यक्ष विलियम रॉड्रिक्स असतील, सेक्रेटरी लोबो सर असतील किंवा अन्य सर्वच पदाधिकारी, मी सगळ्यांची जी नावं घेत नाहीये, हे सगळेच पदाधिकारी आमच्या मागे खंबीरपणे उभे असतात. म्हणून आम्ही सगळं कार्य करत असतो. जाधव सर, तुमचं कौतुक आणि तुमचे आभार, तुमचं ऋण कसं व्यक्त करायचं हा खरं प्रश्नच आहे. म्हणजे आपण इतक्या तन्मयतेने हा विषय मांडता की तो विषय अगदी थेट काळजात घुसतो. आणि चोरी करणाऱ्या सुद्धा, म्हणजे याच्यावरती एक चोर म्हणून का बरं हिनवता, आपण सगळेच चोर आहोत अशा प्रकारे कविता आहे. मला असं वाटतं की या चौर्य कर्मापासून सगळेजण खऱ्या अर्थाने दूर होऊ शकतील.
इतकं बारीक सारीक सगळं आपण मांडता. तुम्ही वेळात वेळ काढून आलात. तुमचा बायोडेटा मी ते मुद्दाम सांगणार नाहीये, कारण तो इतका मोठा आहे आणि तुम्ही इतके मोठे आहात की माझे शब्द त्याच्याकडे कुठे पडतात. तुम्हाला मनापासून धन्यवाद. आम्ही तुमच्या ऋणात कायम चिकलावू. जहाज म्हटलं की जहाजाला कॅप्टन असावा लागतो. तर ते जहाज अगदी व्यवस्थितपणे नांगरटाचं, व्यवस्थितपणे विहार करतं आणि आमच्या या सेंट जोसेफ महाविद्यालयाच्या जहाजाचे कॅप्टन म्हणजे आमचे सिद्धहस्त प्राचार्य डॉक्टर विन्सेंट डिनेलो. अतिशय कार्यप्रवण, कार्यतत्पर. म्हणजे आमची मिटिंग असते त्यावेळेला ते सतत सांगत असतात की सगळे ऑनलाईन राहा. ऑनलाईन म्हणजे व्हिडिओ बंद करून नव्हे, व्हिडिओ सुरू ठेवून राहा. इतकी नजर त्यांची आमच्या सगळ्यांवर असते. म्हणून आम्ही अतिशय उत्तम प्रकारे खरं कार्य करत असतो आणि आम्ही सतत कोणत्या ना कोणत्या वेबिनार मध्ये व्यस्त असतो. प्रत्येकाने जवळपास 30-35 वेबिनार अटेंड केलेत, कदाचित जास्त पण कमी डॉक्टर विन्सेंट डिनेलो सरांमुळेच. आम्ही तिघं को होस्ट असलो तरी खरं म्हणजे ही सगळीच्या सगळी जबाबदारी डॉक्टर दिनेश सनदी यांची आहे. अचानक त्यांचा मेसेज आला की असा आपण वेबिनार घेतोय आणि विल्यम सरांचं म्हणजे अधीक्षक, कार्यालयीन अधीक्षक विल्यम सर आणि माझं नाव त्याच्यामध्ये होतं. दिनेश सर तुम्ही केलं म्हणून सगळं घडलं, ते झालं. आमचे व्हाईस प्रिन्सिपल डॉक्टर सुभाष डिसोजा, जरी आम्ही त्यांचा उल्लेख आमच्याकडून चुकून राहिला असला तरी तेही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. त्यांनाही शतशः धन्यवाद. आमची संपूर्ण टीम ज्याच्या लीडर या सेल्फ फायनान्स डिपार्टमेंटच्या दीपा लोपिस मॅडम आहेत, ज्यांनी 23 ते 23 वेबिनार जे आहेत ती जर कोणामुळे शक्य झाली असतील तर ते आमच्या दीपा लोपिस मॅडममुळे आणि त्यांच्या पूर्ण टीममुळे. त्याच्यामुळे त्या पूर्ण टीम हा मनापासून धन्यवाद. पण तुम्ही करताय म्हणून सगळं शक्य होतंय. आमच्या महाविद्यालयाचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, त्यांचाही पाठिंबा असतो, त्यांची प्रेरणा असते, त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, वेबिनार वक्त्यामुळे जसं शक्य असतं, वेबिनार किंवा कोणताही कार्यक्रम हा श्रोत्यांमुळे अधिक उत्तम प्रकारे सादर होतो. आपले सगळेच श्रोते, संपूर्ण भारतातून आलेले सगळे श्रोते, सगळे अभ्यासक, शोधक, संशोधक, या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. आणि आजचं वेबिनार कुणाचं आभार मानायचे राहिले असतील तर त्यांचेही आभार. आमचे डॉक्टर दिनेश सनदी, विल्यम ब्रॉड्रिक या सगळ्यांचे आभार. या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देऊन आजचं वेबिनार संपन्न झालं असं मी प्राचार्यांच्या वतीने घोषित करतो. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. थँक्यू. With your kind permission.